हॅलो फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो. आपण मित्रांनो ही जे काही सिरीज सुरू केलेली आहे या सिरीजमध्ये राज्यघटना या विषयाचा पहिला टॉपिक पहिला चॅप्टर आपण सुरू केलेला आहे, तो म्हणजे राज्यघटनेची पार्श्वभूमी. आणि राज्यघटनेची पार्श्वभूमी या प्रकरणामध्ये या चॅप्टरमध्ये आतापर्यंत आपले 2 व्हिडिओ झालेत मित्रांनो. ते प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत, ते तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आता त्याच चॅप्टरचा तिसरं व्हिडिओ आज आपण कव्हर करणार मित्रांनो. मग या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण अगदी 1833 चा जो कायदा आहे तिथून ते 1909 कायद्यापर्यंत आपण ही सगळी कायदे व्यवस्थित डिस्कस करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो. आणि त्याच्या अगोदर आपण मागच्या लेक्चरचं ओघवतं रिव्हिजन सुद्धा घेणार आहोत मित्रांनो. मला एक तुम्हाला असं म्हणायचं की मनातून सॉरी. का बरं याच्या मागचं कारण मागचा जो व्हिडिओ आपण बनवला होता त्या व्हिडिओमध्ये जी स्लाइड बनवल्या गेली होती त्या स्लाइडवरचे अक्षरं तुम्हाला ती दिसत नव्हती. बऱ्याचशा मुलांची मेसेज आलेली आहेत की त्यांना ते सगळं लेक्चर समजलं, आवडलं, पण त्या स्लाइडवरची अक्षरं फॉन्ट हे दिसत नव्हतीये. बॅकग्राऊंड थोडंसं अतिशय चांगलं करण्याच्या नादामध्ये थोडंसं असं म्हणता येईल की लक्षात नाही आलं की रेकॉर्ड झाल्यावर ते असं ब्लर दिसू शकेल. म्हणून मित्रांनो त्या स्लाइड्स मी आता तुम्हाला दाखवणार आहे. स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता मित्रांनो. म्हणजे मागच्या लेक्चरचं जे फॉन्ट तुम्हाला दिसत नव्हता त्याच्या स्लाइड्स मी आता तुम्हाला ओघवत्या दाखवणार आहे. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये जे दिसलं नाहीये तुम्हाला ते आता ते कव्हर होईल मित्रांनो. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, मित्रांनो या चॅनलवर तुम्ही विविध विषयांचं मार्गदर्शन घेतच आहात. ठीक आहे. जसं राज्यघटना अर्थशास्त्रासाठी मी सच्चिदानंद लिंबाळकर आहेच, महाराष्ट्राचा भूगोल आणि इतिहासासाठी संदीप गोरे सर आहेतच, नंतर जगाचा भूगोल आणि भारताच्या भूगोलासाठी सुनील कांबळे सर आहेत. तसेच मित्रांनो आणखी सुद्धा विविध विषयाचे शिक्षक वृंद या यूट्यूब चॅनलवर शिकवत आहेत. आमची एक स्ट्रॉंग टीम, महाराष्ट्रामधली एक उत्कृष्ट टीम तुम्हाला उत्कृष्ट प्रकारच्या MPSCचं गायडन्स करण्याचा प्रयत्न या चॅनल मार्फत करत आहे मित्रांनो. आणखी मित्रांनो येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला एक आम्ही चांगली न्यूज देणार आहोत मित्रांनो. एक चांगली न्यूज, बरेचशी तुमच्यामध्ये चर्चा पण होत असेल, अशी एक चांगली न्यूज तुम्हाला आम्ही या काही दिवसामध्ये देणार आहोत मित्रांनो. ज्या न्यूज मध्ये असेल तुमच्या यशाचा मूलमंत्र असेल आणि तुम्हाला एक चांगला पर्याय सुद्धा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. ती काय न्यूज असेल मित्रांनो आपण त्या दिवशी पाहूत आपण. ठीक आहे मित्रांनो. सो मित्रांनो या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करायचंय, सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि जे बेल आयकॉन आहे ना ते प्रेस करा. का बरं? कारण यासारखेच आणि अशा इतर विषयांचे सुद्धा आमच्या टीमचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. जर तुम्ही ते बेल आयकॉन प्रेस केला असेल तर लगेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल मित्रांनो. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो. खूप खूप शेअर करा, कारण हे फ्री अवेलेबल आहे यूट्यूब सिरीजवर मित्रांनो. ठीक आहे. सो मित्रांनो जास्त न वेळ घेता लगेच आपल्या लेक्चरला सुरू करूया. पण मागच्या लेक्चरमध्ये काय झालं त्याचं थोडंसं ओघवतं रिवाइज करूया मित्रांनो आपण. ठीक आहे. ओके. सो मित्रांनो या राज्यघटनेमध्ये आपण बॅकग्राऊंड मध्ये आपण सगळे कायदे कव्हर करत आहोत. अगदी 1773 चा जो कायदा आहे तिथून ते 1947 पर्यंतचा कायदा कव्हर करत आहोत मित्रांनो. ठीक आहे. अगदी डिटेल्स आणि सगळ्या परीक्षांना याच्यावर प्रश्न आहेत बरं. आपण प्रश्न उत्तर सुद्धा घेणार आहोत. सो हा चार्ट आपण पाहिला होता. ठीक आहे. हा चार्ट तुम्हाला त्या दिवशी दिसत नव्हता, पण हा चार्ट बघून घ्या. ब्रिटिश कालीन कायदे, कंपनीचा कालावधी 1773 ते 1858. याच्यामध्ये सुरुवातीचे कायदे 1773 चा नियमनाचा कायदा, 1773 चा नियमनाचा कायदा, त्यानंतर 1784 चा कायदा, 1786 चा कायदा, त्यानंतर चार्टर कायदे मित्रांनो, 1793 चा चार्टर कायदा, 1813 चा, 1833 आणि 1853 चा चार्टर कायदा. त्यानंतर संसदेचा कालावधी. ठीक आहे. संसदेचा कालावधी तो कधी होता? 1858 ते 1947. मग याच्यामध्ये कोणकोणते कायदे आले बरं संसदेच्या याच्यामध्ये? 1858 चा कायदा आला,
त्यानंतर भारतीय परिषद कायदे आले 1861, 1892, 1909. ठीक आहे. त्यानंतर कोणते मग, तर भारत शासन कायदे 1919 आणि 1935. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, कारण मागच्या व्हिडिओमध्ये हे क्लिअर दिसत नव्हतं, बट आता 100% गॅरंटी क्लिअर दिसत असेल. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा मित्रांनो, आपण पाहिलं होतं मागच्याच व्हिडिओमध्ये 1773चा नियमनाचा कायदा. ठीक आहे. याच्यामध्ये पाहिलं बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. ठीक आहे. बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. वॉरेन हेस्टिंग्स पहिला गव्हर्नर जनरल होता. 4 जणांची कौन्सिल स्थापन केली. बॉम्बे आणि मद्रास प्रांताचे गव्हर्नर यांच्यावर नियंत्रण आलं. 1774 मध्ये कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. त्या न्यायालयात एक सरन्यायाधीश आणि 3 इतर न्यायाधीश होते. कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर प्रतिबंध आला. कशासाठी? खाजगी व्यापार करणे, देणगी देणे, बक्षीस किंवा लाच स्वीकारणे. संचालक मंडळाने 3 अहवाल, कोणते? महसूल, दिवाणी आणि नागरी, हे संसदेकडे सादर करायची अशी तरतूद केली. कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्याला मान्यता देण्यात आली. केंद्रीय प्रशासनाची पायाभरणी झाली. मित्रांनो, हे ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे बरं आपण, पण त्यावेळेस हे फॉन्ट जो आहे तो क्लिअर दिसत नव्हता, म्हणून मी एक जस्ट सांगितलं. ऑलरेडी त्याचा व्हिडिओ आहे. आता याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित दिसेल. ते मागच्या व्हिडिओमध्ये दिसत नव्हतं, म्हणून मी हे एक वेगळा स्लाइड चेंज करून, वेगळा कलर चेंज करून तुमच्या समोर आणलेला आहे. हे ऑलरेडी शिकवलेलं आहे. याचा व्हिडिओ मागे उपलब्ध आहे, तुम्ही तो पाहू शकता. ठीक आहे. ओके. नेक्स्ट स्लाइड पाहिली होती आपण मागच्याच व्हिडिओमध्ये, पिट्स इंडिया कायदा. सॉरी, तिथं विट्स झाले, पण पिट्स आहे. 1784चा कायदा. हा सुद्धा मागच्या लेक्चरमध्ये शिकवलेला आहे. इथं काय, कंपनीचं राजकीय आणि व्यापारी कार्य असं वर्गीकरण झालं. संचालक मंडळाकडे व्यापारी कार्य, तर नियंत्रण मंडळाकडे राजकीय कार्य. याला डबल गव्हर्नमेंट असं म्हणलं होतं आपण. नियंत्रण मंडळाला आपण काय, नागरी, सैनिकी आणि महसुली अधिकाराचे पर्यवेक्षण करण्याचा अधिकार मिळाला होता. याचं महत्व पाहिलं मित्रांनो, की कंपनीचा जो काही प्रदेश होता तो ब्रिटिश आधिपत्याखाली आता गृहीत धरण्यात आला. आणि सेकंड, भारतातील कंपनीचे प्रशासन आणि कामकाज यावर सर्वोच्च नियंत्रण आता ब्रिटिश शासनाचे स्थापन झालं होतं मित्रांनो. ठीक आहे. मग आपण इथे इमेज सुद्धा पाहिली होती मित्रांनो, कोणाची, तर विल्यम पिट यांच्या नावाने हा कायदा आला होता. हे सुद्धा समजून सांगितलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. ओके. स्क्रीनशॉट काढून घ्या याचा सुद्धा, कारण तुम्हाला हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसत नव्हतं, आता दिसेल तुम्हाला. ठीक आहे. ओके. नेक्स्ट स्लाइड होती बघा 1786चा कायदा. हा सुद्धा आपण डिस्कस केलेला आहे. बंगालचा जो गव्हर्नर जनरल, त्याला सरसेनापतीचे अधिकार दिले. ठीक आहे. कशाचे? सरसेनापतीचे अधिकार. तसंच काय सांगितलं, की कौन्सिलने जो काही निर्णय घेतला तो रद्द करण्याचा अधिकार सुद्धा बंगालच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आला. ठीक आहे. ह्या 2 तरतुदी झाल्या. त्यानंतर 1793चा चार्टर कायदा आला. याने काय झालं, कंपनीचा भारतातील कालावधी 20 वर्षांनी वाढवला. ठीक आहे. आणि बंगालच्या गव्हर्नर जनरलचे, बंगालचा जो काही गव्हर्नर जनरल होता त्याचे बॉम्बे आणि मद्रास प्रांतावरचे अधिकार स्पष्ट केले मित्रांनो. ठीक आहे. इकडे हे कॉर्नवॉलिस पाहिले मित्रांनो, कॉर्नवॉलिस साठीच हा कायदा केला होता. हे सुद्धा लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलंय, पण हा फॉन्ट दिसत नव्हता. एक स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला हे दिसेल व्यवस्थित. ठीक आहे. ओके. ओके. हा सुद्धा कायदा मित्रांनो शिकवून झाला होता मागच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. हा सुद्धा कायदा जो आहे तो शिकवून झालेला होता. व्यवस्थित डिटेल्स घेतला होता आपण, पण तो फॉन्ट दिसत नव्हता. आता दिसेल तुम्हाला. 1813चा चार्टर कायदा हा कंपनीचा भारतात व्यापार करण्याचा आणि महसुलाचा अधिकार पुन्हा 20 वर्षांनी वाढवला. कंपनीची मक्तेदारी संपुष्टात आली. फक्त अफू, चहा आणि चीन सोबत व्यापार करण्याची मक्तेदारी मात्र कायम राहिली. ख्रिस्ती धर्मप्रसारकांना भारतात धर्मप्रसार करण्याचा अधिकार देण्यात आला. आणि दरवर्षी कंपनीला आपल्या नफ्यातून 1 लाख रुपये भारतीय शिक्षणासाठी खर्च करण्याचं बंधनकारक केलं गेलं. ठीक आहे. हे सुद्धा केलं आलं मित्रांनो. आणि आपण हे त्याच्या इमेजेस पाहिल्या होत्या मित्रांनो. ठीक आहे. ख्रिस्ती धर्म प्रसारकांना मान्यता मिळाली.
अफूची मोनोपोली कंपनीकडे राहिली आणि शिक्षणासाठी 1,00,000 रुपये खर्च करण्याची म्हणजे बंधनकारक केलं गेलं. हे सुद्धा लास्ट लेक्चर मध्ये डिटेल्स शिकवलेले आहे आपण. याचा व्हिडिओ आहे, मी परत सांगतोय की हे शिकवलेलं आहे, याचा व्हिडिओ आहे. पुढचंही आपण घेऊया. हे एक स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या मित्रांनो, ठीक आहे. ओके, नेक्स्ट मित्रांनो, मग हा सुद्धा कायदा मागच्या लेक्चर मध्ये पाहिला होता. तो म्हणजे कोणता? 1833 चा चार्टर कायदा. काय झालं होतं? बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल झाला, ठीक आहे. लॉर्ड विल्यम बेंटिंक हा पहिला भारताचा गव्हर्नर जनरल झाला होता. तसंच बॉम्बे आणि मद्रास या दोन प्रांताचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेतले. भारताचा गव्हर्नर जनरल यास संपूर्ण भारतासाठी कायदे करण्याचे अधिकार देण्यात आले, ठीक आहे. कंपनीचा व्यापार करण्याचा अधिकार जो आहे मित्रांनो, तो इथे काय झाला? संपुष्टात आला. यापुढे कंपनी व्यापार करू शकणार नाही. फक्त ती प्रशासकीय संस्था म्हणूनच ती काम करू शकेल, ठीक आहे. तसंच या कायद्याने भारतीयांना पदे द्यायचं असं ठरवलं, पण संचालक मंडळाने विरोध केला. म्हणून भारतीयांना कंपनीच्या अंतर्गत कोणतीही पदे देण्यात आली नाही किंवा तशी एखादी तरतूद सुद्धा करण्यात आली नव्हती. तसंच कायदा सदस्य, आता पूर्ण देशासाठी कायदा करण्याचं काम करायचं होतं, ते म्हणजे भारताच्या गव्हर्नर जनरलला आणि त्याच्या काउन्सिलला. मग कायदा करण्यासाठी मदत म्हणून काउन्सिलमध्ये कायदा सदस्य घेतला गेला. पहिला कायदा सदस्य कोण? मग लॉर्ड मेकॉले हा पहिला कायदा सदस्य होता मित्रांनो, ठीक आहे. लॉर्ड मेकॉले. आपण इकडे लॉर्ड विल्यम बेंटिंकचा फोटो आणि लॉर्ड मेकॉलेचा फोटो सुद्धा आपण पाहिला होता मित्रांनो. हे सुद्धा मागच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे, ठीक आहे. डिटेल्स पाहिलेला आहे फ्रेंड्स, ठीक आहे. ओके, आणि हे सगळं पाहिलं मित्रांनो आपण. हा मॅप सुद्धा समजावून घेतला होता. सो आजच्या लेक्चर इथून स्टार्ट होणार आहे मित्रांनो. आजचं जे लेक्चर आहे आपलं ते इथून स्टार्ट होणार आहे. मागच्या लेक्चरचं होपसो सगळे तुम्हाला आता त्या स्क्रीन शॉट मिळालेले आहेत. मागच्या लेक्चर मध्ये व्हिडिओ मध्ये जे दिसत नव्हतं त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेले आहेत. आणि आजचा व्हिडिओ, आजचं लेक्चर इथून सुरू होत आहे मित्रांनो. एक तुमची रिव्हिजन पण झाली आहे आणि कालचा लेक्चर तो भरून पण गेलेला आहे मित्रांनो, ठीक आहे. ओके, सो आज पाहायचं फ्रेंड्स तो म्हणजे 1853 चा चार्टर कायदा, ठीक आहे. कोणता कायदा? 1853 चा चार्टर कायदा, जो अतिशय महत्वाचा चार्टर कायदा आहे मित्रांनो, ठीक आहे. 1853 चा. बघा आता चार्टर कायदे आपल्याला माहित आहे किती 20-20 वर्षांनी येतात. पहिला 1793 ला आला, तिथून पुढे 20 वर्ष म्हणजे 1813 ला आला, तिथून पुढे 20 वर्ष म्हणजे 1833 आला आणि तिथून पुढे 20 वर्ष म्हणजे कोणता? मग 1853 चा. कारण या चार्टर कायद्यामध्ये कंपनीचा कालावधी 20-20 वर्षांनी वाढवायचं असं ठरवलेलं होतं मित्रांनो, ठीक आहे. मग 1833 चा चार्टर कायदा हा झाला, 20 वर्ष कालावधी वाढला. आता 20 वर्ष संपत आले होते, आता पुन्हा चार्टर द्यायचं होतं, म्हणून 1853 चा चार्टर कायदा हा पास केला गेला. मग या चार्टर कायद्यामध्ये काय काय तरतुदी झाल्या ते आपण समजावून घेऊया. बघा, गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचे कायदेविषयक आणि कार्यकारी कार्य वेगवेगळे करण्यात आले. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. काय झालं बघा इथे की गव्हर्नर जनरलची जी काही काउन्सिल होती, या गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचे कोणते कार्य? कायदेविषयक कार्य, आणि दुसरे कोणते? कार्यकारी कार्य, हे एकमेकांपासून वेगळे करण्यात आले. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळत असेल की 1853 पर्यंत गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल होती, समजा ही काउन्सिल गृहीत धरूया, ठीक आहे. हा गव्हर्नर जनरल आता तो भारताचा गव्हर्नर जनरल झाला होता, ठीक आहे. मग गव्हर्नर जनरल आणि त्याची जी काही काउन्सिल होती, 4 जणांची काउन्सिल होती. मग या गव्हर्नर जनरल आणि त्याची काउन्सिल, या काउन्सिलला 2 प्रकारचे काम करावे लागायचे. 2 कोणकोणती? कायदेविषयक म्हणजे देशासाठी कायदे बनवणे, आणि दुसरं म्हणजे कार्यकारी काम. दुसरे म्हणजे काय? कार्यकारी काम. कार्यकारी म्हणजे त्या कायद्यांची अंमलबजावणी करणे, म्हणजे कायदे करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे, असे दोन्ही कायदेविषयक आणि कार्यकारी काम
या भारताच्या गव्हर्नर जनरल आणि त्याच्या कौन्सिलला करावी लागायची. मग ते त्यांना थोडंसं बर्डन वाटू लागलं ना, किंवा दोन दोन कामं करायची आहेत म्हणून. मग आता काय केलं गेलं की या कौन्सिलचे दोन प्रकारची कार्य वेगळी करण्यात आली. ठीक आहे, कायदेविषयक कार्य करण्यासाठी एक कायदे मंडळ स्थापन केलं गेलं आणि कार्यकारी कामं या कौन्सिलकडे देण्यात आली. म्हणजे ही जे कौन्सिल आहे मित्रांनो, असं म्हणता येईल की या कौन्सिलचं अशा प्रकारे एक तुमचं कार्यकारी, ठीक आहे, एक कार्यकारी कामासाठी कार्यकारी मंडळ, तर एक तुमचं कायदेविषयक कामासाठी एक कायदे मंडळ असं स्थापन करण्यात आलं. आता याच्यावर लक्षात असेल मित्रांनो, तुम्हाला एक लक्षात आलं असेल की आता कायदे तयार करण्यासाठी एक वेगळं सेपरेट मंडळ तयार करण्यात आलं, ते म्हणजे कायदे मंडळ. आता कायदे मंडळ म्हणजे आज आपलं कायदे मंडळ कोण आहे? राज्यसभा, लोकसभा. इथे म्हणून दाखवलं मित्रांनो, ही संसद आहे आपली, आहे ना. आज आपलं केंद्रातलं कायदे मंडळ राज्यसभा, लोकसभा आहे, संसद बनतो आपण. मग याची ओरिजिन इथं पाहायला मिळते, कारण पहिल्यांदाच कायदे करण्यासाठी एक वेगळं मंडळ, कायदे मंडळ स्थापन करण्यात आलेलं होतं. बघा, रिपीट करतोय, पहिल्यांदाच आपल्या देशामध्ये या 1853च्या कायद्याने कायदे करण्यासाठी महत्वाचं असं कायदे मंडळ स्थापन केलेलं होतं. तेच कायदे मंडळ हळूहळू रूपांतरित होत आजची संसद तयार झालेली आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणून महत्वाचं आहे की या कायद्याने हे जे काही भारताचा गव्हर्नर जनरल आणि त्याची कौन्सिल होती यांच्या कामाचं वर्गीकरण केलं. कार्यकारी कामासाठी कार्यकारी मंडळ, तर कायदेविषयक कामासाठी कायदे मंडळ स्थापन करण्यात आलं. आज कार्यकारी काम कोण करतं? मग पंतप्रधान आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे. मग जे काही निर्णय घेत असतात, जे काही धोरण तयार करत असतात, ते झालं कार्यकारी काम मित्रांनो, आहे ना. ते कोणाचं काम आहे? मग पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे कार्यकारी काम करणारे झाले, कार्यमंडळ, कार्यकारी मंडळ. आणि संसद, राज्यसभा, लोकसभा ती काय करते? कायदे करते देशासाठी, ते झालं कायदे मंडळ. ठीक आहे, मग आज जे वर्गीकरण वेगवेगळं आहे, कार्यकारी मंडळ वेगळं काम करतं, कायदे मंडळ वेगळं करतं. हे पहिल्यांदा कधी झालं मित्रांनो? तर लक्षात घ्या, या 1853च्या कायद्याने पहिल्यांदा कार्यकारी कामं आणि कायदेविषयक कामं अशी वेगवेगळी करण्यात आली आणि पहिल्यांदाच कायदे तयार करण्यासाठी आपल्याकडे कायदे मंडळ किंवा एक केंद्रीय कौन्सिल, केंद्रीय कायदे मंडळ स्थापन करण्यात आलं. ठीक आहे, मग या केंद्रीय कायदे मंडळाला काय म्हणलं गेलं? लघु संसद, मिनी पार्लमेंट असं म्हणतो मित्रांनो. ठीक आहे, मिनी पार्लमेंट. आता मिनी पार्लमेंट का बरं? कारण इंग्लंडमध्ये जशी संसद होती का, अगदी त्याच्याच धर्तीवर भारतामध्ये स्थापन केली, पण तेवढे अधिकार नाही. इंग्लंडच्या संसदेला जेवढे अधिकार तेवढे मात्र या संसदेला दिले नाही. त्याची एक छोटीशी प्रतिकृती म्हणून सुरू केली गेली, म्हणून याला मिनी पार्लमेंट किंवा लघु संसद असंही म्हणलं जातं मित्रांनो. ठीक आहे, आता या कौन्सिलमध्ये 6 सदस्य. आता कायदे करायचे आहेत ना, मग कायदे करायचे म्हणून कौन्सिलमध्ये 6 सदस्य जास्तीचे घेतले गेले. 6 सदस्य, बरं बघा, 5+1 असे 6 सदस्य जास्तीचे घेण्यात आले होते. का बरं? कायदे करण्यासाठी म्हणून असे अतिरिक्त 6 सदस्य आता कौन्सिलमध्ये घेण्याची तरतूद केलेली होती. ठीक आहे, ओके. तसंच प्रथमच कायदे करणे हे महत्वाचं कार्य समजलं गेलं, कारण इतके दिवस कंपनीला फक्त व्यापार करायचा होता. त्यांना भारताच्या प्रशासनासाठी काहीही देणं घेणं नव्हतं, काही देणं घेणं नव्हतं. त्यांना फक्त व्यापार करायचा, पैसा मिळवायचा, संपत्ती मिळवायची, एवढंच काम करायचं. पण आता ती व्यापार करू शकत नव्हती. तिला हा देश सांभाळायचा आहे, तिला प्रशासन करायचं होतं. म्हणून प्रथमच देशाच्या प्रशासनासाठी कायदे करणे ही एक महत्वाची गोष्ट आता मानण्यात आली मित्रांनो. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, तसंच आणखी एक महत्वाची खुशखबर होती आपल्यासाठी, भारतीयांसाठी खुशखबर. काय खुशखबर होती मग? कंपनीच्या अंतर्गतचे प्रशासकीय पदे भरण्यासाठी आता खुली स्पर्धा पद्धती सुरू करण्यात आली. अतिशय गुड न्यूज आपल्यासाठी आली होती. याच्या पूर्वीचा 1833चा कायदा मित्रांनो, मी सांगितलं होतं त्याच्यामध्ये ही अशी तरतूद होती. काय होती? की कंपनीच्या प्रशासना अंतर्गतची जी काही प्रशासकीय पदं आहेत, कर्मचाऱ्यांची असतील, अधिकाऱ्यांची असतील, ती भारतीयांना द्या असं ठरवलं होतं.
भारतीयांना सुद्धा कंपनीच्या अंतर्गत पदे द्या असं ठरवलं, पण काय झालं, तिथे संचालक मंडळाने विरोध केला 1833 ला आणि त्यामुळे ती तरतूद अस्तित्वात येऊ शकली नाही. पण आता काय झालं, परिस्थिती बदलली. 20 वर्ष होऊन गेले मित्रांनो, 33 पासून 53 20 वर्ष होऊन गेले. संचालक मंडळाचं मतही बदललं. आता प्रशासन करायचं होतं आणि प्रशासन करायचं तर भारतीय व्यक्ती लागणार ना प्रशासनामध्ये. यस, डेफिनेटली लागणार. म्हणून काय केलं गेलं की कंपनीच्या अंतर्गत प्रशासन करण्यासाठी जे प्रशासकीय पद होती ती प्रशासकीय पद आता भारतीयांना देण्याची तरतूद केली. मग आता काय करायचं, पद द्यायचीत कशी, तर त्यासाठी एक खुली स्पर्धा परीक्षा घ्यायची, एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन घ्यायची आणि त्या एक्झामिनेशन मध्ये ज्या परीक्षेमध्ये जो कोणी पास होईल त्याला कंपनीच्या अंतर्गतचे प्रशासकीय पद द्यायची असं ठरवलं गेलं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं मित्रांनो की आपण ज्याची तयारी करतोय, सिव्हिल सर्व्हिसेस, युपीएससी म्हणा किंवा एमपीएससी म्हणा, हे प्रशासकीय पदच आहेत ना. मग या प्रशासकीय पदाची भरती पहिल्यांदा कुठून सुरू झाली आहे, कंपनीच्या अंतर्गत. तर या कायद्यापासून मित्रांनो 1853च्या. मग ते याचंच पुढे रूपांतर आपल्या युपीएससी मध्ये वगैरे झालं, IAS IPS या पदामध्ये झालं, सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये झालं. पण त्याचं ओरिजिन इथून मित्रांनो झालं होतं मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे हे अतिशय महत्वाचं पाहता येतं मित्रांनो. आज आपले जे काही इंडियन IASचं बघा, IASचा लोगो असा आहे, सध्याचा लोगो असा आहे मित्रांनो. पण या IASची सुरुवात कुठेतरी आपल्याला याच इथून झाली असं म्हणता येऊ शकतं मित्रांनो. त्यामुळे महत्वाचा कायदा आहे फ्रेंड्स, अतिशय महत्वाचा कायदा आपण हा डिस्कस करत आहोत. ठीक आहे, ओके. देन याच कायद्यामध्ये आणखी काय तरतूद झालेली आहे, या कायद्यामध्ये आणखी महत्वाची तरतूद की 1854 ला लॉर्ड मेकॉले यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय प्रशासकीय समिती स्थापन झाली. आपण आत्ताच क्षणभरापूर्वी म्हणलं होतं मित्रांनो की भारतीयांना कंपनीच्या अंतर्गत प्रशासकीय पदे देण्याची तरतूद केली. मग त्यासाठी परीक्षा घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. काय झालं, परीक्षा घेण्यासाठी एक स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली गेली. त्याला आपण भारतीय प्रशासकीय सेवा समिती, भारतीय प्रशासकीय सेवा समिती किंवा कमिटी ऑन इंडियन सिव्हिल सर्व्हिस ICS असं म्हणूया, ही स्थापन केली गेली. आणि या समितीचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो, त्यावेळेसचे कायदे तज्ञ ते म्हणजे लॉर्ड मेकॉले. आणि लॉर्ड मेकॉलेच्या अध्यक्षतेखाली या समितीने काम केलं गेलं आणि मग तिथून स्पर्धा परीक्षा सुरू झाल्या आणि भारतीयांचा प्रवेश आता कंपनीच्या प्रशासनाच्या अंतर्गत होऊ लागला होता मित्रांनो. अतिशय महत्वाची बाब, अतिशय महत्वाची आहे, परीक्षेला विचारलं जातं. पण लक्षात घ्या, काय लक्षात घ्यायचा महत्वाचा मुद्दा, कायदा 53चा आहे, लक्षात घ्या. 1853चा कायदा आहे पण समिती 1854ची आहे. डोंट बी कन्फ्यूज. एमपीएससी आपल्याला शब्द छल करते मित्रांनो, कधी इसवी सन चुकवते तर कधी शब्द चुकवते. कारण त्यांना चेक करायचं की तुमचा कॉमन सेन्स किती जागरूक आहात, तुम्ही किती अवेअर आहात. त्यामुळे लक्षात घ्या, कायदा 1853चा पण समिती मात्र 1854ची मित्रांनो. आणखी काय झालं, एक महत्वाची इंटरेस्टिंग बाब झाली, ती म्हणजे कंपनीचा कालावधी आता 20 वर्षाने डेफिनेट असा वाढणार नाही. अगोदर कसं होतं, एकदा चार्टर दिलं की कंपनी बिंदास 20 वर्ष, पुन्हा 20 वर्ष झाले की पुन्हा चार्टर घ्यायचं, कंपनी बिंदास 20 वर्ष. पण आता असा गॅरंटेड 20 वर्षाचा कालावधी कंपनीला देण्यात आलेला नव्हता. तर मग कसा दिला होता मित्रांनो, तर तो सांगितला की कंपनीचा कालावधी फिक्स 20 वर्ष नसेल तर मग कसा असेल, तर कंपनीचा कालावधी हा ब्रिटिश राजप्रमुखांच्या, बघा काय सांगितलेलं आहे, ब्रिटिश राजप्रमुखांच्या इच्छेवर असेल. ब्रिटिश राजप्रमुख म्हणजे त्यावेळेस ब्रिटिशांचा जो काही राणी होती किंवा राजा होता त्यावेळेस त्याच्या इच्छेवर असेल. म्हणजे याचा अर्थ गॅरंटेड 20 वर्ष नाहीये. उद्या समजा ब्रिटिशाच्या राजप्रमुखाला वाटलं की कंपनीला भारतातून हाकलायचंय तर उद्या हाकलता येत होतं. म्हणजे आता तो इच्छेवर, गॅरंटेड 20 वर्ष नाही तर इच्छेवर अवलंबून झाला, तो म्हणजे ब्रिटिश राजप्रमुखाच्या. म्हणजे याच्यातून कळतं मित्रांनो, काय बरं कळतं, की आता कंपनीवर ब्रिटिश संसदेचं हळूहळू नियंत्रण वाढवत होतं मित्रांनो, वाढलेलं होतं. जसा अजगर असतो की नाही,
अजगर त्याची जी शिकार असते त्या शिकारी भोवती काय करतो, असे वेटोळे करतो आणि हळूहळू एक एक वेटोळा तो घट्ट करत असतो आणि शेवटी काय होत असते मित्रांनो, त्या शिकार जी असते की नाही, त्या शिकारीचं त्या घट्ट वेटोळ्यामुळे गुदमरते आणि नंतर अजगर त्याची शिकार करते. सेम वे 1773 पासून संसद एका अजगराप्रमाणे या कंपनीची शिकार करायला मागे लागलेली असते, पण एकदाच गिळंकृत करत नाही, तर हळूहळू कंपनी भोवती ती काय करते, फास आवळत जाते मित्रांनो, हळूहळू आवळत जात असते. ठीक आहे, आणि या कंपनीला भारतातून बाहेर काढायचं असतं, पण ते एकदाच नाही, हळूहळू कसं काढायचं त्याची प्लॅनिंग व्यवस्थित चाललेली असते. ती इथूनच कळतं की कंपनीला 20 वर्षाचा कालावधी निश्चित मिळाला नाही, तर तो आता ब्रिटिश राजप्रमुखांच्या इच्छेवर असेल. मग त्यावेळेस ब्रिटिश राजप्रमुख कोण होतं मित्रांनो, त्यावेळेसची सौंदर्यवती राणी अशी व्हिक्टोरिया राणी ही त्यावेळेसची ब्रिटिश राजप्रमुख होती मित्रांनो. त्यांची इमेज तुमच्या समोर दिसते. आता ही त्यांच्या तारुण्यामधली इमेज आहे. तुम्ही आता जर पाहिला असेल तर वृद्धपणातली पण दिसेल आणि ओळखता येणार नाही तुम्हाला. ठीक आहे, ही तारुण्यपणातली त्यांची इमेज आहे. व्हिक्टोरिया राणी यांच्या इच्छेवर असेल की भारतामध्ये आता ईस्ट इंडिया कंपनी किती वर्ष कारभार करू शकते म्हणून. आता यांच्या इच्छेवर ते झालं. ठीक आहे मित्रांनो, हे लॉर्ड मेकॉले आपण आताच पाहिलं होतं की यांच्या अध्यक्षतेखालीच ही समिती स्थापन केली गेली, असे हे महाशय लॉर्ड मेकॉले. येस, ओके. सो मित्रांनो, नेक्स्ट आपण पाहूया नेक्स्ट प्रोव्हिजन्स काय काय झाल्या गेल्या. ठीक आहे, ओके. नेक्स्ट त्यानंतर कोणता कायदा आला मित्रांनो, 1853 कायदा आपण पाहिला. त्यानंतर कोणता कायदा आला मग, 1858 कायदा, तो म्हणजे भारत शासन कायदा 1858. आता बघा समजून घेऊया हा भारत शासन कायदा का आला बरं. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे, आपण शाळेपासून अभ्यास केलेला असतो की आपल्या देशात पहिला ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव झाला, तो म्हणजे 1857चा उठाव. मोठा उठाव बरं, मोठा 1857चा उठाव झाला. त्याला कोणी असं म्हणतं की तो सैनिकाचं बंड होतं, कोणी म्हणतं की ते स्वातंत्र्य युद्ध होतं, वगैरे वगैरे त्याच्या उपमा आहेत. ठीक आहे, मग मित्रांनो 1857चा उठाव झाला आणि आता ब्रिटिश संसदेला एक नामी संधी चालून आली होती. कशी बरं, कारण 1857च्या उठावामधनं कळलं की भारतामध्ये कंपनी जे प्रशासन देत आहे त्याच्यावर भारतीय लोक खुश नाहीयेत, म्हणून त्यांनी उद्रेक केलेला आहे, म्हणून त्यांनी कंपनी विरुद्ध उठाव केलेला आहे. मग आता भारतामध्ये चांगलं प्रशासन देण्यासाठी कंपनी आता लायकीची राहिलेली नाहीये. मग कंपनीची भारतातली सत्ता संपवा आणि ब्रिटिश संसदेची सत्ता भारतामध्ये स्थापन करा, यासाठी हा 1858चा कायदा आला. याला भारत शासन कायदा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट किंवा भारत शासन कायदा 1858. बघा, भारत शासन कायदा 1858 असंही म्हणलं जातं, किंवा यालाच ऍक्ट ऑफ गुड गव्हर्नन्स, काय ऍक्ट ऑफ गुड गव्हर्नन्स किंवा चांगले प्रशासन देण्याचा कायदा असंही म्हणलं जातं. काय म्हणतोय बघा, चांगले प्रशासन देण्याचा कायदा असंही म्हणलं जातं. किती गोंडस नाव ठेवलं बरं यांनी, का बरं, कारण कंपनीने इतके दिवस काही चांगलं प्रशासन दिलं नाहीये. आता ब्रिटिश संसद म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंट आता भारतीयांना चांगलं प्रशासन देईल. आता किती चांगलं प्रशासन दिलं हे आपल्याला माहितच आहे, म्हणून त्यांना हाकलून द्यावं लागलं 1947ला. उशीर झाला पण हाकलून दिला आपण 1947ला. संसदेने काही चांगलं प्रशासन दिलं नाही, पण कायद्याचं नाव मात्र फार गोंडस ठेवलं त्यांनी, ते म्हणजे ऍक्ट ऑफ गुड गव्हर्नन्स, चांगले प्रशासन देण्याचा कायदा. मग याला भारत शासन कायदा म्हणा, चांगले प्रशासन देण्याचा कायदा म्हणा, किंवा ऍक्ट ऑफ गुड गव्हर्नन्स असं म्हणा, काही म्हणू शकता, जो 1858चा कायदा आहे. मग या कायद्याने काय झालं, सर्वात महत्वाची तरतूद, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जी भारतामध्ये होती ती संपुष्टामध्ये आली. काय झालं मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनीची जी काही भारतातली सत्ता होती की नाही ती आता संपली. यापुढे भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये सत्ता चालू शकणार नाही. भारतातली ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली. मग भारतामध्ये कोणाची, तर ब्रिटिश संसद. भारतामध्ये कोणाची सत्ता, मग आता भारतामध्ये ब्रिटिश संसदेची सत्ता स्थापन झाली. अतिशय महत्वाचा बदल.
काय बदल झाला मित्रांनो की ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतातली संपली आणि ब्रिटिश संसदेची सत्ता आता भारतामध्ये सुरू झाली. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया त्यावेळेस होती, तिने एक जाहीरनामा प्रसिद्ध केला मित्रांनो आणि त्या जाहीरनाम्यामध्ये भरपूर गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये ही गोष्ट सांगितली की यापुढे भारतामध्ये आम्ही चांगलं प्रशासन देऊ, भारताच्या धार्मिक बाबीत कोणी हस्तक्षेप करणार नाही, सगळ्यांना चांगल्या प्रकारे वागणूक देईल, अशा बऱ्याचशा गोष्टी त्या जाहीरनाम्यामध्ये होत्या. आणि मग हा कायदा सुद्धा संसदेने पास केला गेला. मग आणखी काय काय तरतुदी झाल्या. भारताचा गव्हर्नर जनरल हा आता भारताचा व्हॉइसरॉय बनला. महत्वाची बाब आहे, समजून घ्या. बघा परत सांगतो मी, 1773 आठवा रे आठवा 1773 ला बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. काय झाला? बंगालचा गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग. डन. त्यानंतर 1833 बघा 1833 बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल झाला, लॉर्ड विल्यम बेंटिंक. यस, डन ना. भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक. आता आलो आपण 1858 ला. भारताचा गव्हर्नर जनरल हा आता भारताचा व्हाईसरॉय झाला. बघा कसं ट्रान्झिशन झालं, लक्षात येत असेल तुम्हाला. अगोदर बंगालचा गव्हर्नर, नंतर तो बंगालचा गव्हर्नर जनरल, नंतर तो भारताचा गव्हर्नर जनरल आणि नंतर तो भारताचा व्हॉइसरॉय. असं एक हळूहळू या पदामध्ये बदल होत गेले. मग पहिला भारताचा व्हॉइसरॉय कोण होता? लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हा पहिला भारताचा व्हॉइसरॉय होता मित्रांनो, पहिला. तुम्ही या महाशयांना पाहू शकता मित्रांनो, लॉर्ड कॅनिंग, द हँडसम गाय. यस, द लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे. मग लॉर्ड कॅनिंगचा हा फोटो तुमच्यावर, हुशार व्यक्ती होता मित्रांनो. ठीक आहे, हुशार व्यक्तिमत्व असं. मग लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हॉइसरॉय झाला मित्रांनो. ठीक आहे. आणखी काय झालं? संचालक मंडळ आणि नियंत्रण मंडळ हे जे काही डबल गव्हर्नमेंट होते की नाही मित्रांनो, हे आता रद्द करण्यात आलं. रद्द. आता तुम्हाला लक्षात घ्या, मी जर तुम्हाला मागे घेऊन जातो, 1784 चा पीट्स इंडिया कायदा पाहिला आपण, पीट्स इंडिया कायदा. आणि त्या पीट्स इंडिया कायद्यामध्ये एक बाब सांगितली होती की कंपनीचं राजकीय कार्य आणि कंपनीचं व्यापारी कार्य ही वेगवेगळी केली होती. कोणतं? कंपनीचं राजकीय कार्य आणि कंपनीचं व्यापारी कार्य ही वेगवेगळी केली होती. राजकीय कार्यासाठी कोण होतं? नियंत्रण मंडळ. आणि व्यापारी कार्यासाठी कोण होतं? संचालक मंडळ. याला आपण डबल गव्हर्नमेंट असं म्हणलो. ते 1784 पीट्स इंडिया कायद्याने निर्माण केलं होतं. पण काय झालं आता? ते डबल गव्हर्नमेंट आता राहिलेलं नाही. ते डबल गव्हर्नमेंट आता रद्द झालं. ते डबल गव्हर्नमेंट काय झालं? आता रद्द झालं. अतिशय महत्वाची बाब. त्यानंतर आणखी काय झालं? एक गोष्ट रद्द झाली तर नवीन गोष्ट काहीतरी निर्माण झाली असेल. येस, डेफिनेटली निर्माण झालेली आहे. जिथं खड्डा असेल कुठेतरी माती असणारच आहे वरती. येस, डेफिनेटली. मग नवीन काय केलं? भारत मंत्री. याला तुम्ही भारत सचिव असं म्हणू शकता. बघा, भारत मंत्री म्हणा, भारत सचिव म्हणा, किंवा इंग्लिश मध्ये SOS सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणा, एकच. मग हे एक नवीन पद इथं निर्माण करण्यात आलं मित्रांनो. कोणतं? भारत मंत्री, किंवा त्याला आपण भारत सचिव असं म्हणूया, सेक्रेटरी ऑफ स्टेट. हे एक असं नवीन पद या ठिकाणी निर्माण करण्यात आलं. पण हे भारत मंत्री होता तरी कोण मित्रांनो? हा भारत मंत्री होता तरी कोण? तर मित्रांनो, हा भारत मंत्री म्हणजे इंग्लंडच्या पंतप्रधान आणि त्याचं जे मंत्रिमंडळ असायचं ना, कॅबिनेट मंत्री, त्या कॅबिनेट मंत्र्यापैकी एक मंत्री हा भारत मंत्री असायचा. जसे आपला आता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी आहेत आणि बाकी कॅबिनेट मंत्री आहेत ना. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपले गडकरी आहेत, नितीन गडकरी आहेत, निर्मला सीतारामन आहेत, राजनाथ सिंह आहेत, अमित शाह आहेत. ही सगळी कॅबिनेट मंत्री. मग याच्यापैकी एखादा मंत्री त्याला भारत मंत्री केलं गेलं. पण कोणाच्या? इंग्लंडचे पंतप्रधान आणि त्यांचे जे काही कॅबिनेट मंत्री होते त्याच्यापैकी एकाला भारत मंत्री केलं गेलं मित्रांनो, सेक्रेटरी ऑफ स्टेट, किंवा त्याला भारत सचिव असं म्हणूया. ठीक आहे. आणि पहिले भारत मंत्री कोण होते? तर हे महाशय होते मित्रांनो, लॉर्ड स्टॅनले. लक्षात घ्या, कोण होते? हे महाशय. ठीक आहे. लॉर्ड स्टॅनले हे पहिले भारत मंत्री होते मित्रांनो, आपले लॉर्ड स्टॅनले. ठीक आहे. मग या लॉर्ड स्टॅनले यांना मदत करण्यासाठी म्हणून काय केलं गेलं? 15 जणांची कौन्सिल निर्माण करण्यात आली. काय केलं?
15 जणांची कौन्सिल किंवा त्याला आपण काय म्हणूया भारतीय परिषद निर्माण करण्यात आली. ठीक आहे. मग ह्या गोष्टी इथे झाल्या मित्रांनो, ज्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आपल्याला पाहता येतात. काय काय झालं बरं मग, जस्ट मी एका 0 सेकंदामध्ये तुम्हाला रिवाइज करतो. ईस्ट इंडिया कंपनीची भारतातली सत्ता संपली, ब्रिटिश संसदेची सत्ता स्थापन झाली. भारताचा गव्हर्नर जनरल हा आता भारताचा व्हाईसरॉय झाला. लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हाईसरॉय होता. डबल गव्हर्नमेंट आता रद्द करण्यात आलं. भारत मंत्री हे नवीन पद निर्माण करण्यात आलेलं आहे आणि लॉर्ड स्टॅनली पहिले भारत मंत्री होते. त्यानंतर 15 जणांची एक भारतीय परिषद या भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी निर्माण केली मित्रांनो. ठीक आहे. यस. पण अशा काही प्रोव्हिजन्स ज्या अतिशय महत्वाच्या या कायद्यामध्ये झाल्या. मग आता कोणाचा कालावधी सुरू होतो आपल्या देशामध्ये, ब्रिटिश संसदेचा कालावधी. ठीक आहे. आणि तो किती आहे मग, 1858 पासून ते आपल्याला स्वातंत्र्य मिळेपर्यंत, म्हणजे 1947 पर्यंत मित्रांनो. ठीक आहे. मग आता ब्रिटिश संसदेचा कालावधी आपण पाहत आहोत. ओके. देन आता जे कायदे येतात मित्रांनो, त्यामध्ये पहिला कायदा महत्वाचा आहे तो म्हणजे भारत परिषद कायदा. बरं, याला भारत परिषद का म्हणायचं असतं, जसं आपण चार्टर कायदे पाहिले ना, चार पाहिले आपण. 1793 चा चार्टर कायदा, 1813 चा चार्टर कायदा, 1833 चा चार्टर कायदा आणि 1853 चा चार्टर कायदा. एकूण किती, 4 चार्टर कायदे. याचा अर्थ काय चार्टर, कारण 20-20 वर्षाने कंपनीला चार्टर दिलं जायचं व्यापारासाठी किंवा कालावधी वाढवण्यासाठी, म्हणून चार्टर कायदे. मग भारतीय परिषद कायदे का म्हणायचं, कारण याच्या अगोदरच्या कायद्यामध्ये पाहिलं ना की भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी म्हणून 15 जणांची, किती, 15 जणांची एक भारतीय परिषद, त्याला इंडियन काउन्सिल असंही म्हणूया, ती स्थापन केली होती. मग तिच्या मदतीने आता भारतासाठी कायदे होऊ लागले, म्हणून येणारे कायदे म्हणजे कोणते, भारतीय परिषद कायदे. 1861 हा पहिला, पण येणारे सर्व कायदे म्हणजे कोणते, भारतीय परिषद कायदे. म्हणजे त्यामध्ये 1861 चा पहिला आहे, 1892 चा दुसरा आहे आणि 1909 चा तिसरा आहे. डन ना. कशाला काय म्हणायचं ते समजलं असेल तुम्हाला. गॉट इट. ओके फ्रेंड्स. ठीक आहे. ओके. तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना मित्रांनो एक एंटरटेनमेंट पाहू नका, अभ्यासाचा आहे, तर सोबत एक वही घ्या आणि महत्वाचे मुद्दे तुम्ही नोट डाऊन करू शकता मित्रांनो. स्वतःच्या नोट्स पण तयार करा तुम्ही. ठीक आहे. व्हिडिओ वारंवार पाहत राहा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला आणखी जास्त समजेल मित्रांनो. कारण परीक्षा पुढे गेली आहे ना, तर आपला हा वेळ आपण अभ्यासात सातत्य ठेवायचं आपल्याला. मग असं तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ठेवू शकता. येस. ओके. देन भारतीय परिषद कायदा 1861. ठीक आहे. भारतीय परिषद कायदा 1861 मध्ये काय काय प्रोव्हिजन झाला बघा. भारतीयांचे प्रतिनिधित्व असणाऱ्या संस्था निर्माण होऊ लागल्या मित्रांनो. 1858 च्या पूर्वी भारतीय लोकांना कंपनी कुठंच थारा लागू देत नव्हती, कुठंच भारतीयांना घेतलं जायचं नाही, कुठं काउन्सिल मध्ये नाही, कायदे मंडळात नाही, कुठंच नाही मित्रांनो. पण आता मात्र भारतीय लोकांना हळूहळू काहीतरी प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि भारतीय लोकांना आता प्रशासनामध्ये म्हणा किंवा कुठं कार्यकारी मंडळामध्ये, कायदे मंडळामध्ये आता सुरू केलं होतं हळूहळू. ठीक आहे. एकदमच नाही पण हळूहळू सुरू केलं. त्याची सुरुवात इथून झाली मित्रांनो की भारतीयांचे प्रतिनिधित्व असणाऱ्या संस्था आता निर्माण होऊ लागल्या. म्हणजे ज्या संस्थेमध्ये भारतीय लोक असतील अशा संस्था आता निर्माण होऊ लागल्या होत्या. भारतीय लोकांचे प्रतिनिधी असतील अशा संस्था निर्माण होऊ लागल्या मित्रांनो. मग या भारतीय परिषदेमध्ये बिगर सरकारी भारतीयांची नेमणूक केली गेली. अगदी बरोबर आहे मित्रांनो, महत्वाचा आहे. ठीक आहे. कुठं आपण पाहिलं ना याच्या पूर्वी 1853 ला, तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, 1853 ला आपण भारताचा गव्हर्नर जनरल आणि त्याची काउन्सिल याचं काम वेगळे वेगळे केलं. कार्यकारी कामासाठी कार्यकारी मंडळ आणि कायदेविषयक कामासाठी कायदे मंडळ स्थापन केलं गेलं मित्रांनो. ठीक आहे. जस्ट तुम्हाला मी जसं मागे घेऊन जातो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल जरासं. ठीक आहे. यस. इथे बघा आहे ना, इथे आपण पाहिलं होतं ही गव्हर्नर जनरल त्याची काउन्सिल, कार्यकारी कामासाठी कार्यकारी मंडळ आणि कायदेविषयक कामासाठी कायदे मंडळ असे हे स्थापन केलं गेलं. येस. मग काय झालं मित्रांनो, हे जे काही कायदे मंडळ होतं, ठीक आहे,
हे जे कायदे मंडळ, आता याला भारतीय परिषद म्हणजे याला आपण कायदे मंडळ म्हणूया, ठीक आहे. कायदे मंडळ असा हा शब्द मोर परफेक्ट आहे, ठीक आहे. कायदे मंडळ. मग या कायदे मंडळामध्ये काय झालं मित्रांनो, बिगर सरकारी भारतीयांची नेमणूक केली. बिगर सरकारी म्हणजे काय, जे संसदेच्या अंतर्गत नोकरीला नव्हते, शासकीय नोकरीला नसणारे म्हणजे बिगर सरकारी. मित्रांनो जसे तुम्ही आहात ना, आता बिगर सरकारीच तुम्ही असेल, आम्ही असेल बिगर सरकारीच. ज्यावेळेस तुम्ही प्रशासनामध्ये जालात तुम्ही सरकारी होणार आहे ना, म्हणजे तुम्ही सरकारी होणार आहात, होऊ घातलेले सरकारी आहात, पण सध्या तुम्ही बिगर सरकारी आहात, जे शासनाच्या अंतर्गत नाही ते बिगर सरकारी. मग असेच त्यावेळेसचे बिगर सरकारी जे आहेत मित्रांनो, बिगर सरकारी पण भारतीय यांची नेमणूक आता केंद्रीय कायदा परिषदेमध्ये, भारतीय परिषद म्हणल्यापेक्षा मोर परफेक्ट शब्द असं म्हणता येईल तो म्हणजे कोणता, केंद्रीय कायदे मंडळ. मी शब्दच वापरतो कोणता, केंद्रीय कायदे मंडळ, ठीक आहे. या केंद्रीय कायदे मंडळामध्ये आता कोण घेऊ लागले होते, बिगर सरकारी भारतीय. मग असं कोण मित्रांनो, लॉर्ड कॅनिंगने घेतले बघा. बनारसचा राजा, पटियालाचा महाराजा आणि सर दिनकर राव यांची नेमणूक या ठिकाणी केली गेली. येस, कुठे मित्रांनो, हे कायदे मंडळ आहे ना इथे बघा, कायदे मंडळामध्ये, कार्यकारी मंडळात नाही तर कायदे मंडळामध्ये 3 जणांची नेमणूक झाली. कोण कोण, बनारसचा राजा. येस मित्रांनो, बनारसचा राजा, ठीक आहे. इथे पाहता येईल हे राजे कदाचित असेच दिसू शकतील, ठीक आहे. आता त्यांची इमेज हीच आहे का नाही आय एम नॉट कन्फर्म, बट मी इंटरनेटवर घेण्याचा प्रयत्न केला. बट राजा म्हणजे असाच काहीतरी राजबिंडा असू शकेल, बनारसचा राजा, ठीक आहे. हे बनारसचे राजे असं म्हणूया आपण. त्यानंतर कोण, पटियालाचा महाराजा. पटियालाचा महाराजा हे त्यावेळेसचे गृहीत धरूया आपण, ठीक आहे. एक प्रतिकृती इमेज म्हणून आपल्या लक्षात राहण्यासाठी पटियालाचा महाराजा, ठीक आहे. आणखी कोण, तिसरे होते ते म्हणजे सर दिनकर राव. मित्रांनो कोण होते, सर दिनकर राव. तर सर दिनकर राव यांची इमेज मात्र खरी खुरी आहे बरं ही, हे सर दिनकर राव. मग असे 3 जण, बनारसचा राजा, पटियालाचा महाराजा आणि सर दिनकर राव, या 3घांची नेमणूक कोणी केली, लॉर्ड कॅनिंगने. कोणी केली, लॉर्ड कॅनिंगने. कुठे केली, कायदे मंडळात, केंद्रीय कायदे मंडळात या 3घांची नेमणूक केली गेली. काय म्हणून केली गेली, बिगर सरकारी भारतीय सदस्य. काय, बिगर सरकारी भारतीय सदस्य म्हणून या 3घांची नेमणूक. कोण कोण, बनारसचा राजा, पटियालाचा महाराजा, सर दिनकर राव यांची नेमणूक कोणी केली, त्यावेळेसचे व्हाईसरॉय. कोण होते व्हाईसरॉय, लॉर्ड कॅनिंग या महाशयांनी केली मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की भारतीय लोकांची आता या कायदे मंडळामध्ये नेमणूक होऊ लागलेली होती मित्रांनो, ठीक आहे. आणखी काय झालं बरं, इथे विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. विकेंद्रीकरणाच्या मित्रांनो तुम्हाला आठवत असेल की 1773चा नियमनाचा कायदा बघा, पहिला कायदा 1773चा नियमनाचा कायदा, त्या कायद्याने काय झालं, केंद्रीकरणाला सुरुवात झाली. केंद्रीकरणाला, ठीक आहे. केंद्रीकरण म्हणजे काय, की बाकीच्यांचे अधिकार काढून घेऊन एका व्यक्तीकडे अधिकार देणे, ती सुरुवात झाली 1773ला. मग ती पूर्ण कधी झाली, 1833ला पूर्ण झालं. म्हणजे केंद्रीकरण पूर्ण झालं 1833ला. कसं बरं, कारण त्यावेळेस भारताचा गव्हर्नर जनरल तयार झाला आणि त्याला एकट्यालाच आणि त्याच्या कौन्सिलला पूर्ण देशासंदर्भात कायदे करण्याचे अधिकार दिले. म्हणजे 1773ला केंद्रीकरण सुरू झालं, ते 1833ला केंद्रीकरण पूर्ण झालं. आता उलटी गंगा वाहू लागली, म्हणजे विकेंद्रीकरणाला प्रक्रिया सुरू झाली. विकेंद्रीकरणाची, विकेंद्रीकरण म्हणजे काय, की एका हातामध्ये अधिकार न ठेवता त्यांच्या खालच्या व्यक्तींना अधिकार देऊन टाकणे. जसे काही केंद्र शासनाला अधिकार, काही राज्य शासनाला अधिकार, काही झडपीला अधिकार, काही महानगरपालिकेला अधिकार, काही न्यायालयाला अधिकार, अशा अधिकाराचं विकेंद्रीकरण करणे याला आपण विकेंद्रीकरण असं म्हणूया. मग ती विकेंद्रीकरणाची प्रक्रिया या कायद्याने सुरुवात केली मित्रांनो. काय झालं बघ, बॉम्बे प्रांत आणि मद्रास प्रांत या दोन्ही प्रांतांना कायदे करण्याचे अधिकार देऊन टाकले मित्रांनो. काय झालं, बॉम्बे आणि मद्रास या दोन्ही प्रांतांना कायदे करण्याचे अधिकार देऊन टाकले गेले. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो की 1833 बघा, 1833ला या दोनही प्रांतांचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेतले होते. आता यांना परत देऊन टाकले, घे बाबा तुमचे तुम्हाला अधिकार घ्या,
ठीक आहे. बॉम्बे प्रांताचा कायदे, बॉम्बे प्रांतावर कायदे करण्याचा अधिकार, तर या मद्रास प्रांतावर कायदे करण्याचा अधिकार. आता कायदे करण्याचा अधिकार दिला म्हणजे काय झालं, म्हणजे तिथे कायदे मंडळ निर्माण झालं. काय झालं, तिथे कायदे मंडळ निर्माण झालं. म्हणजेच बॉम्बे आणि मद्रासची रचना कशी झाली, बघ बॉम्बे आणि मद्रासची रचना कशी झाली असेल मित्रांनो, हे समजा बॉम्बे. मग बॉम्बे मध्ये काय असणार, बॉम्बे मध्ये मग एक काय असणार मित्रांनो, एक असणार ते म्हणजे कार्यकारी मंडळ, आणि दुसरं काय असेल बॉम्बे मध्ये, कायदे मंडळ. समजते का, बॉम्बे प्रांताला कायदे करण्याचे अधिकार दिले म्हणजे कायदे मंडळ निर्माण झालं. म्हणजे बॉम्बे प्रांताचा गव्हर्नर, त्याचं कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ. सेम स्ट्रक्चर कुठे झालं, मद्रास प्रांतामध्ये. मद्रास प्रांतामध्ये पण काय, इथे कार्यकारी मंडळ आणि काय असणार, इथे कायदे मंडळ. आता हे कायदे मंडळ म्हणजे काय, आजची विधानसभा आहे ना. महाराष्ट्राचं कायदे मंडळ म्हणजे काय, महाराष्ट्राची विधानसभा. मद्रास प्रांत म्हणजे आजचं तुमचं तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा एवढा भाग, थोडस कर्नाटकचा सुद्धा भाग, ठीक आहे. एवढा मिळून तो मद्रास प्रांत होता मित्रांनो त्यावेळेस, ठीक आहे. मग आता मद्रास प्रांत नाही राहिला, पण तामिळनाडू राज्य आहे ना, त्यानंतर तुमचं तेलंगणा, आंध्र प्रदेश हे राज्य. मग यांना कायदे करण्याचा आज अधिकार आहे, त्यांच्याकडे विधानसभा आहे. आपलं बॉम्बे प्रांत म्हणजे आजचा महाराष्ट्र, आज आपल्याकडेही विधानसभा आहे. विधानसभा कायदे करते. मग महाराष्ट्राच्या विधानसभेला आणि तिकडे तामिळनाडूच्या विधानसभेला कायदे करण्याचे अधिकार परत कधी मिळाले, तर या 1861च्या कायद्याने. यस, या कायद्याने पुन्हा या दोन प्रांताला कायदे करण्याचे अधिकार मिळाले, जे आजतागायत आहेत मित्रांनो. आपल्याकडे महाराष्ट्राची विधानसभा, तर तामिळनाडूमध्ये तामिळनाडूची विधानसभा कायदे करत असते मित्रांनो, ते कायदे मंडळ आहे. बघा रूट कसं सापडतं आपल्याला, की कुठून काय प्रोसेस चाललेली आहे. यस, डेफिनेटली छान समजत असं तुम्हाला. कीप इट अप, ठीक आहे. ओके, आणखी काय बदल झाला मित्रांनो याच्यासोबत, आणखी काही बदल झाला का? यस, डेफिनेटली बदल झालेला आहे. डेफिनेटली बदल झाला. काय बदल झाला याच्यासोबतच, आणखी बंगाल बघा मित्रांनो, बंगाल, त्यानंतर वायव्य सरहद प्रांत आणि पंजाब या ठिकाणी भारतीय परिषद हा शब्द आलेला आहे, ठीक आहे. या ठिकाणी सुद्धा काय झालं, एक कायदे मंडळ स्थापन करण्यात आलं, ठीक आहे. कायदे मंडळ स्थापन करण्यात आले. बघा परत रिपीट करतो मी, कुठे पहिलं बंगाल बघा, इथे हा प्रांत आहे बंगाल, ठीक आहे. दिसला का हा बंगाल प्रांत मित्रांनो, बंगाल प्रांत. त्यानंतर हा पंजाब प्रांत, पंजाब, ठीक आहे. त्यानंतर वायव्य सरहद प्रांत म्हणजे आजचा जम्मू काश्मीर आणि लगतचा भाग. बघा परत सांगतो, हा बंगाल आहे. कलर दिसत नसेल पण लोकेशन बघा, हा बंगाल प्रांत, हा पंजाब प्रांत आणि हा तुमचा वायव्य सरहद प्रांत मित्रांनो. या प्रांतामध्ये काय झालं, आता नवीन कायदे मंडळ स्थापन झाले. आता कायदे मंडळ स्थापन झाले म्हणजे काय झालं, बंगालला स्वतःची विधानसभा तयार झाली. कायदे मंडळ म्हणजे विधानसभा. मग बंगालला विधानसभा मग कधी झाली, 1862. लक्षात घ्या, बंगालला विधानसभा कधी निर्माण झाली, 1862. आज आपल्याकडे पश्चिम बंगाल राहिला का नाही, आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा आहे. मुख्यमंत्री कोण आहेत, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आहेत का नाही. मग त्यांची जी विधानसभा आहे कधी निर्माण झाली, 1862 ला मित्रांनो. महत्व आहे. वायव्य सरहद प्रांत म्हणजे मित्रांनो आजचा जम्मू काश्मीर. 370 कलम हटवलेला आहे आपण, आणि जम्मू काश्मीरचं विभाजन करून जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. पण तरी सुद्धा विधानसभा आहे ना विधानसभा. आता निवडणुका पण होती. ती विधानसभा कधी निर्माण झाली होती, पहिल्यांदा 1866. तर म्हणजे वायव्य सरहद प्रांत. पंजाब मित्रांनो, आजही पंजाब आहे ना, हरियाणा, दिल्ली, पंजाब लागून आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग हे तिथे मुख्यमंत्री आहेत मित्रांनो. मग ही पंजाबची विधानसभा कधी निर्माण झाली, 1897. सिक्वेन्स तुमच्या लक्षात पण असला पाहिजे मित्रांनो. अगोदर बॉम्बे मद्रास विधानसभा होत्या, त्यानंतर बंगाल, त्यानंतर तुमचं वायव्य सरहद प्रांत आणि पंजाब या ठिकाणी नवीन कायदे मंडळ हे स्थापन केले मित्रांनो, ठीक आहे. मग आता 5 प्रांत बघा कोणकोणते, रिपीट. बॉम्बे बघा, बॉम्बे मद्रास, बंगाल, वायव्य सरहद प्रांत आणि पंजाब. बघा 5 प्रांत, बॉम्बे, मद्रास, ठीक आहे,
बंगाल, वायव्य सरहद प्रांत आणि पंजाब या 5 प्रांतामध्ये कसं स्ट्रक्चर झालं असेल? आता या 5 प्रांतामध्ये स्ट्रक्चर काय मित्रांनो? एक असं तुमचं कार्यकारी मंडळ असणार, यस, आणि कायदे करण्यासाठी काय असणार? तुमचं कायदे मंडळ असणार. असं स्ट्रक्चर या 5 प्रांतामध्ये झालं. 5ही प्रांतांना कायदे करण्याचे अधिकार मिळाले, जे आजही आहेत का नाही, त्याचं रूट इथे सापडतं फ्रेंड्स. ठीक आहे, ओके, डन. महत्वाची गोष्ट इथे झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो आणखी काय झालेलं आहे? ठीक आहे, की काउन्सिलिंग झालं, हे काउन्सिल पाहिजे. ठीक आहे, काउन्सिलचे कार्य चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी व्हाईसरॉयला नियम आणि आदेश देण्याचा अधिकार दिला. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आता केंद्रामध्ये काय स्ट्रक्चर होतं? केंद्रामध्ये बघा, केंद्रामधलं स्ट्रक्चर कसं होतं सांगतो तुम्हाला मी. केंद्रामध्ये स्ट्रक्चर कसं होतं बघा. केंद्रामध्ये कोण? आता व्हाईसरॉय होता ना, भारताचा व्हाईसरॉय होता. आणि भारताच्या व्हाईसरॉयचं काय होतं? एक कार्यकारी मंडळ होतं असं. आणि आता काय झालं? कायदे मंडळ झालं ना, यस, कायदे मंडळ. म्हणजे अगोदर जे भारताच्या गव्हर्नर जनरलचं होतं ते आता कोणाचं झालं? व्हाईसरॉय. म्हणजे केंद्रामध्ये व्हाईसरॉय, त्याचं कार्यकारी मंडळ आणि त्याचं कायदे मंडळ, म्हणजे केंद्रीय कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ अशी रचना झाली. मग हे जे काही कार्यकारी मंडळ आहे, या कार्यकारी मंडळाने चांगली कामं करावीत म्हणून व्हाईसरॉयला नियम करण्याचा आणि आदेश देण्याचा अधिकार दिला. काय? की या कार्यकारी मंडळाने चांगल्या पद्धतीने काम करावं म्हणून या व्हाईसरॉयला काही नियम करण्याचा अधिकार आणि काही आदेश देण्याचा अधिकार देण्यात आला. जर घरामध्ये नाही का मित्रांनो, घर जर मोठी फॅमिली असेल आणि जर व्यवस्थित, म्हणजे समजा 3 पिढ्या आहेत, आजी आजोबा आहेत, आई वडील आहेत, नातवंड पण आहेत, त्या घराचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आजी आजोबा काही नियम करतात, काही आदेश देतात मित्रांनो. त्याचप्रमाणे या कार्यकारी मंडळाने चांगल्या पद्धतीने काम करावं म्हणून काय केलं गेलं? व्हाईसरॉयला नियम करण्याचा आणि आदेश देण्याचा अधिकार दिला. पण मी एवढं तुम्हाला का समजावून सांगतो हा मुद्दा? कारण आज या व्हाईसरॉयच्या जागी कोण आहेत? आज आहेत आपले राष्ट्रपती. या व्हाईसरॉयच्या जागी आज आहेत आपले राष्ट्रपती आणि या कार्यकारी मंडळाच्या जागी आपले पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ आहेत. मग आजही पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ म्हणजेच या कार्यकारी मंडळाने चांगल्या पद्धतीने काम करावं, त्यासाठी आदेश देण्याचा आणि नियम करण्याचा अधिकार आपल्या राष्ट्रपतींना आहे. तो आला कुठून? तो आलाय मित्रांनो या आपल्या कायद्यामधून, तो म्हणजे 1861च्या भारतीय परिषद कायद्यामधून. म्हणून म्हणतोय मित्रांनो की राज्यघटना समजून घेण्यासाठी अगोदर हे कायदे समजून घेतले पाहिजेत. ही पार्श्वभूमी जर समजली तर आपल्याला त्याची लिंक पुढे कुठेतरी लागत असते यार, की यस, ही आजची तरतूद ही मागच्याच कायद्यामधनं आलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे जमिनीच्या वरी जे काही पीक दिसत असतं ते जमिनीच्या आत असलेल्या धान्यापासून मित्रांनो. मग आजची ही सुव्यवस्थित असलेली राजकीय व्यवस्था, त्याचं रूप आणि बीज पाहणं गरजेचं असतं. म्हणून आपण हे थोडंसं डिटेल्स पाहतोय मित्रांनो. आणखी काय झालं? खाते पद्धतीला मान्यता देण्यात आली. खाते पद्धतीला ऍक्च्युली ही खाते पद्धत बघा मित्रांनो 1859 ला, बघा मी तिथं वर्ष लिहितोय, कधी? 1859 वर्ष पाठ करायचे आहेत. खाते पद्धत 1859 ला माननीय महोदय लॉर्ड कॅनिंग, व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग असं म्हणूया, माननीय महोदय लॉर्ड कॅनिंग यांनी ही खाते पद्धत 1859 ला सुरू केली. कधी? 1859 ला सुरू केली होती. पण खाते पद्धत म्हणजे काय मित्रांनो? खाण्याची पद्धत नव्हे. खाते पद्धतीला पोर्टफोलिओ सिस्टम म्हणतो. म्हणजे खूप सारे खाते, तुमचं गृह खातं, संरक्षण खातं, शेती खातं, लघु उद्योग खातं असेल, उद्योग खातं आहे, कामगार खातं आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, जलसिंचन आहे, अशी कितीतरी खाते आहेत ना. आता तुमच्या लक्षात आलं असेल, ट्यूब पेटली असेल. मग हे वेगवेगळे खाते केले पाहिजेत, कारण एकाच व्यक्तीला जर आपण जबाबदार धरलं तर अवघड आहे. पण एकाकडे एक गोष्ट जर दिली तर आपण त्याला जबाबदार धरू शकतो. मग अशी खाते पद्धत 1859 ला लॉर्ड कॅनिंगने सुरू केली होती. पण तिला मान्यता कधी मिळाली? या 1861च्या कायद्यामध्ये खाते पद्धतीला मान्यता मिळाली मित्रांनो. खाते पद्धतीला मान्यता मिळून गेली. तर ठीक आहे,
मग आजही केंद्र आणि राज्यामध्ये खाते पद्धत आहे ना. संरक्षण खातं कोणाकडे, गृह खातं कोणाकडे, परराष्ट्र खातं कोणाकडे तुम्हाला माहित आहे. महिला बाल विकास कोणाकडे आहे, मनुष्यबळ कोणाकडे. हे खाते केंद्रामध्ये पण आहेत, राज्यामध्ये आहेत. मग ही आज केंद्र आणि राज्यामध्ये जी खाते पद्धत आहे त्याची सुरुवात कधी 1859 ला सुरुवात, लक्षात घ्या बरं. पण मान्यता कधी 1861 ला. मान्यता कधी 1861. आणखी काय की आणीबाणीच्या कालावधीमध्ये व्हॉइसरॉयला अध्यादेश काढण्याचा अधिकार मिळाला. आणीबाणी म्हणजे काहीतरी वाईट परिस्थिती देशावर आलेली आहे, तर अशा कालावधीमध्ये व्हॉइसरॉयला अध्यादेश, कधी आणीबाणीच्या म्हणजे वाईट परिस्थिती जर आली असेल, काही संकट आलं असेल, जसं 1857चा उठाव झाला होता की नाही, ते संकट आपल्या दृष्टिकोनातून संकट नव्हतं, आपल्यासाठी ते चांगलं होतं, पण ब्रिटिशांसाठी ते संकट होतं. तसं जर काही संकट आलं अशा आणीबाणीच्या कालावधीमध्ये त्या संकटावर मात करण्यासाठी म्हणून अध्यादेश काढण्याचा अधिकार व्हॉइसरॉयला मिळाला. मग याचं काही महत्व आहे का नाही? यस, डेफिनेटली आहे महत्व. कारण आज देशाचा कारभार जो काही चालतोय तो कायद्याने चालतोय. कशाने चालतोय? कायद्याने. देशाचा कारभार कायद्याने चालतोय. पण कायदे कोण तयार करतं? कायदे संसद तयार करते. पण संसद काही, जसं तुम्ही वर्षभर अभ्यास करताय मित्रांनो, परीक्षा पुढे असो का परीक्षा नसो का ऍडव्हर्टाईज असो नसो, तुम्ही सातत्याने अभ्यास करताय. लॉकडाऊन असो का अनलॉक असो तुम्ही अभ्यास करताय. कोरोना असो का नसो तुम्ही अभ्यास करताय. 24/7 आणि वर्षभर सिलेक्शन होईपर्यंत तुम्ही अभ्यास करताय. तुमचं डेडिकेशन खूप आहे, मला माहित आहे मित्रांनो. पण एवढं काही 24/7 आणि वर्षभर संसद काम करते का आपली? नाही. ती फक्त ज्यावेळेस अधिवेशनात येते त्याच वेळेस ती काम करते. म्हणजे ज्यावेळेस ती काम करते त्यालाच आपण अधिवेशन म्हणतो असं म्हणूया आपण. ज्यावेळेस ती काम करायला लागते, काम करण्यासाठी बैठका होतात, त्याच वेळेस त्याला आपण अधिवेशन म्हणतो आपण. आणि अधिवेशन किती होतात? फक्त 3. एक तुमचं असतं मित्रांनो जानेवारी ते मार्च पर्यंत चालतं, ते म्हणजे तुमचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. जानेवारी ते मार्च अर्थसंकल्पीय अधिवेशन. मग एप्रिल मे जून मस्त सुट्ट्या असतात त्यांना. मग जुलैमध्ये कुठेतरी सुरू होतं ते म्हणजे तुमचं पावसाळी, कारण पाऊस सुरू असतो, ते म्हणजे पावसाळी अधिवेशन सुरू होतं मित्रांनो. आणि नंतर मग नोव्हेंबर मध्ये सुरू होतं, म्हणजे जुलै ऑगस्ट चालतं, सप्टेंबर ऑक्टोबर सुट्टी, आणि मग पुन्हा नोव्हेंबर मध्ये सुरू होतं ते तुमचं हिवाळी अधिवेशन. कारण थंडी पडते, पडायला लागली की नाही तुमच्याकडे थंडी, वाजते थंडी, मग आता हिवाळी अधिवेशन सुरू होतं मित्रांनो. मग असे 3च अधिवेशन, अर्थसंकल्पीय, पावसाळी आणि हिवाळी. पण या 3 अधिवेशनाच्या दरम्यान मध्ये सुट्ट्या असतात ना, 2-2, 3-3 महिने सुट्ट्या असतात त्यांना. मग या सुट्ट्याच्या दरम्यान जर कायदा करण्याची गरज पडली तर काय बोंबलायचं, मग काय करायचं? मग म्हणजे ज्यावेळेस संसद अधिवेशनात नाहीये, संसद सुट्टीवर आहे आणि देशासमोर कायदा करण्याची गरज पडली असेल तर काय केलं जातं? अध्यादेश काढला जातो. कोण काढतं? राष्ट्रपती काढतात. 123 कलमामध्ये आहे तरतूद. 1 2 3 1 2 3 1 2 3, दुसरा अर्थ घ्यायचा नाही 1 2 3 चा, ठीक आहे. मग 123 असं म्हणूया आपण, ठीक आहे. 123. मग या कलमामध्ये अध्यादेशाचा अधिकार दिलाय. ज्यावेळेस संसद अधिवेशनात नसते त्यावेळेस आपले माननीय राष्ट्रपती महोदय देशाच्या समोर कायदा करण्याची गरज पडली असेल तर अध्यादेश काढतात. ही तरतूद आज आपल्याकडे आहे, पण आली कुठून? इथून 1861 ला. कारण इथे सुद्धा जर आणीबाणीची परिस्थिती असेल तर त्या आणीबाणीच्या परिस्थितीला टॅकल करण्यासाठी व्हॉइसरॉयला अध्यादेश करण्याचा अधिकार इथे दिला होता मित्रांनो. त्यामुळे अतिशय महत्वाचा भाग आणि महत्वाची तरतूद आपण डिस्कस करतोय मित्रांनो. येस, होप सो तुमच्या छान समजत असेल मित्रांनो, ठीक आहे. व्यवस्थित समजून घ्या, खूप फायदा होईल तुमचा अभ्यासासाठी, ठीक आहे. ओके फ्रेंड्स, आणखी प्रोव्हिजन्स काय झाल्या मग? त्यानंतर कोणता कायदा येतो? 1892चा. महत्वाचा आहे भारतीय परिषद कायदा 1892 असं म्हणूया. भारतीय परिषद कायदा 1892. मग याच्यामध्ये काय तरतूद झाली मित्रांनो? अतिशय महत्वाची, की केंद्रीय व प्रांतीय कायदा परिषदेत बिगर सरकारी सदस्यांची संख्या वाढवली. आता तुमचं कन्फ्युजन होऊ नये, क्लिअर करतो. कायदा परिषद म्हणा किंवा कायदे मंडळ म्हणा एकच. परत रिपीट करतो, कायदा परिषद म्हणा किंवा कायदे मंडळ म्हणा एकच आहे. आता केंद्रीय म्हणजे केंद्रातली, प्रांतीय म्हणजे प्रांतातली. आता आपण पाहिलं होतं ना 5 प्रांत, बॉम्बे, मद्रास, बंगाल, वायव्य सरहद प्रांत आणि पंजाब, या 5 प्रांतांमध्ये आता कायदे मंडळ निर्माण झालं का नाही? मग हे प्रांतातलं कायदे मंडळ आणि केंद्रातलं पण पाहिलं होतं. आठवा 1853.
कार्यकारी कामं वेगळी आणि कायदेविषयक कामं वेगळी. लघु संसद ते केंद्रातलं कायदेमंडळ. मग केंद्रातलं केंद्रीय कायदेमंडळ आणि प्रांतीय कायदेमंडळ किंवा कायदा परिषदेत बिगर सरकारी सदस्यांची संख्या वाढवली मित्रांनो, वाढवली. तुम्हाला आठवत असावं, आपण याच्या पूर्वी पाहिले की नाही 1861 मध्ये की केंद्रीय कायदेमंडळ, कुठे केंद्रीय कायदेमंडळामध्ये 3 जण बिगर सरकारी घेतले होते ना. बिगर सरकारी कोण कोण? बनारसचा राजा, पटियालाचा महाराजा सर दिनकरराव. पण ते केंद्रात घेतले होते, प्रांतात नव्हते घेतले. मग आता प्रांतातलं कायदेमंडळ आणि केंद्रातलं कायदेमंडळ दोन्ही ठिकाणी बिगर सरकारी भारतीय सदस्यांची संख्या वाढवली आहे मित्रांनो. ठीक आहे, संख्या वाढवली. आता तो आकडा वगैरे तुम्ही बुक मधनं पाहून घ्या मित्रांनो, तो काही सांगत नाही, तो विचारत नाही. ठीक आहे, मग इथे अशी संख्या वाढवली. पण बहुमत लक्षात घ्या, बहुमत मात्र कोणाचं ठेवलं गेलं? सरकारी सदस्यांचं. बघा ना, म्हणजे ती ब्रिटिश किती चालाक होते. संख्या वाढवली आहे पण बहुमत मात्र सरकारी सदस्यांचं ठेवलं. का बरं? सरकारी सदस्य प्रामाणिक असणार ना, उद्या काही भानगड झाली तर सरकारी सदस्य धावून येणार. म्हणून बहुमत कोणाचं ठेवलं? सरकारी सदस्यांचं. म्हणजे काय? म्हणजे 100 सदस्य असतील तर सरकारी सदस्य किती? 50 पेक्षा जास्त असणार. ठीक आहे, मग इथं आपण चित्ररूपामध्ये पाहतो की बघा हे बिगर सरकारी भारतीय कसे खुश झाले, कारण यांची नेमणूक झाली ना. तर कुठं झाली? प्रांतीय कायदेमंडळामध्ये पण झाली, केंद्रीय कायदेमंडळामध्ये पण झाली. म्हणून हे बिगर सरकारी भारतीय एकदम खुश, यस आमची नेमणूक झाली. आता कुठे? केंद्रीय कायदा परिषदेमध्ये पण झाली आणि प्रांतीय कायदा परिषदेमध्ये पण झाली आणि यस आमची आता संख्या पण वाढवली म्हणून खुश झाले. पण बघा मित्रांनो खालचं हे लगेच काय झाले? हे बिगर सरकारी मात्र नाराज झाले आणि सरकारी खुश झाले. का बरं? कारण दोन्ही ठिकाणी केंद्रामध्ये आणि प्रांतामध्ये बहुमत कुणाच ठेवलं? सरकारी सदस्यांचं. कुणाचं? सरकारी. म्हणून सरकारी सदस्य यस आमची मेजॉरिटी आणि बिगर सरकारी नो आमची काही मायनॉरिटी. ठीक आहे, मग बिगर सरकारी इथं नाराज झाले आणि सरकारी खुश झाले. कारण बिगर सरकारी सदस्यांची संख्या वाढवली, नो डाऊट. बिगर सरकारी सदस्यांची संख्या वाढवली दोन्ही ठिकाणी, केंद्रामध्ये प्रांतामध्ये. पण दोन्ही ठिकाणी केंद्र आणि प्रांतामध्ये बहुमत मात्र कोणाचं? सरकारी सदस्यांचंच ठेवलं गेलं मित्रांनो. ठीक आहे, ओके. तसंच कायदा परिषद. आता कायदा परिषद आणि कायदेमंडळ एकच बरं, डोंट बी कन्फ्यूज. कायदा परिषद आणि कायदेमंडळ एकच. या कायदेमंडळाचे अधिकार वाढवण्यात आले. काय काय? अर्थसंकल्पावर चर्चा करणे, तसेच कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारणे असे अधिकार वाढवले. बघा मित्रांनो समजावून सांगतो तुम्हाला. आपण केंद्रामध्ये कसं स्ट्रक्चर होतं? हा तुमचा व्हाईसरॉय आहे. मग व्हाईसरॉयचं तुमचं हे काय आहे? कार्यकारी मंडळ आहे. ठीक आहे, आणि तुमचं हे दुसरं काय? कायदे मंडळ आहे मित्रांनो. हे काय आहे? कायदे मंडळ आहे. ठीक आहे, दिसतंय की नाहीये मला माहित नाहीये, बट समजून घ्या जरा. ठीक आहे, हा फॉन्ट दिसेल का नाही? काही नाही, मी असं एक गोल काढलेला आहे बघा, गोल याच्या तोंडासारखंच गोल. हे कायदे मंडळ आणि इकडे काय? कार्यकारी मंडळ आहे. ठीक आहे, मग मित्रांनो हे व्हाईसरॉय, त्याचं हे कार्यकारी मंडळ आणि त्याचं हे काय झालं मित्रांनो? कायदे मंडळ. यस, कायदे मंडळ. मग आता या कायदे मंडळामध्ये काय झालं? बिगर सरकारी भारतीय सदस्यांची संख्या वाढवली आहे की नाही? वाढवली. पण आणखी काय झालं? या कायदे मंडळाचे अधिकार पण वाढवले. हे जे कायदे मंडळ आहे ना याचे अधिकार वाढवले. काय झालं? हे कायदे मंडळ या कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारू शकतं. प्रश्न विचारायचे कोणी? कायदे मंडळ. आणि कोणाला विचारायचे? कार्यकारी मंडळाला. कारण या दोन्ही पैकी स्ट्रॉंग कोण होतं? कार्यकारी मंडळ. बघा, प्रश्न विचारायचे कोणी? कायदे मंडळाने. कोणाला विचारायचे? कार्यकारी मंडळाला. म्हणजे कायदे मंडळाला प्रश्न विचारण्याचा अधिकार इथे मिळाला. ठीक आहे, ठीक आहे. तसंच अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा सुद्धा अधिकार मिळाला. म्हणजे केंद्रातलं कायदे मंडळ आणि प्रांतातलं कायदे मंडळ आता अर्थसंकल्पावर चर्चा करू शकत होतं. ठीक आहे, अर्थसंकल्पावर चर्चा करू शकत होतं. तसेच आणखी काय करू शकत होतं? तर प्रश्न विचारू शकत होतं. प्रश्न कोणाला? कार्यकारी मंडळाला. ठीक आहे, मग असं आता प्रश्न विचारायचा म्हणजे डायरेक्ट प्रश्न विचारायचा नाही, तर 6 दिवसाची पूर्व सूचना देऊन, म्हणजे सांगायचं, आज सांगायचं की बघ बाबा मी 6व्या दिवशी तुला हा प्रश्न विचारणार आहे. म्हणजे प्रश्न आज सांगून ठेवायचा, तू 6 दिवस त्याची तयारी कर आणि 6व्या दिवशी मला उत्तर दे. म्हणजे 6 दिवसाची पूर्व सूचना देऊन, काय बघा, 6 दिवसाची
पूर्व सूचना देऊन प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला. प्रश्न काय, एकच प्रश्न विचारायचा, प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला, पण समोरचा उत्तर देईल का नाही माहित नाही, समोरचा उत्तर देईल का नाही माहित नाही, आहे की नाही. तुमच्याही आयुष्यामध्ये बऱ्याचशा वेळेस तुम्ही काही प्रश्न विचारले असतील कोणाला, ते वेगवेगळे असू शकतात, पण प्रत्येकच वेळेस उत्तर मिळालं असेल त्याची शक्यता कमी आहे. कधी मिळालं असेल मग ते कधी नकारार्थी मिळालं असेल, कधी होकारार्थी मिळालं असेल, किंवा कधी ते पेंडिंगच राहिलं असेल. ठीक आहे, होऊ शकतं. पण प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळाला, उत्तर मिळेल त्याची गॅरंटी नव्हती, आणि तो एकच प्रश्न विचारायचा, पुरवणी प्रश्न नाही. पण असा पहिल्यांदाच आता प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला. एवढं मी अट्टहासाने काय सांगतो मित्रांनो, आज आहे ना आपल्याकडे केंद्रातलं कायदे मंडळ म्हणजे राज्यसभा लोकसभा. बघा, तुमच्या इकडून कोणी लोकसभेचा खासदार निवडून गेला असेलच ना, मग केंद्रामध्ये राज्यसभा लोकसभा म्हणजे केंद्रीय कायदे मंडळ. मग हे जे खासदार आहेत आज प्रश्न विचारतात कार्यकारी मंडळाला. कार्यकारी मंडळ म्हणजे पंतप्रधान मंत्रिमंडळ, म्हणजे नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारू शकतात, अमित शहांना, राजनाथ सिंगना, निर्मला सीतारामन यांना प्रश्न विचारतात ना संसदेमध्ये. मग आज संसद किंवा कायदे मंडळ कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळांना प्रश्न विचारू शकतं. तो अधिकार कधी मिळाला, या कायद्याने मिळाला मित्रांनो. किंवा राज्याचा विचार जर केला तर विधानसभेचे सदस्य म्हणजे आमदार किंवा विधान परिषदेचे आमदार हे आज आपले मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव ठाकरे किंवा त्यांचे जे कॅबिनेट मंत्री त्यांना प्रश्न विचारू शकतात. तो अधिकार त्यांना कधी मिळाला, या कायद्याने मिळाला. समजतं का. मग त्या प्रश्नांचे प्रकार आहेत, तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, अल्पसूचना प्रश्न, ते आपण संसद या टॉपिक मध्ये पाहूया. पण आज संसद किंवा राज्यामध्ये विधानसभा विधान परिषद म्हणजे राज्य विधिमंडळ हे जे काही कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारू शकते कारभारासंदर्भात, तो अधिकार या कायद्याने दिला गेला मित्रांनो, जो आजतागत आहे म्हणून महत्वाचा आहे मित्रांनो. ठीक आहे, आणखी काय केलं गेलं, केंद्रीय कायदे परिषदेमध्ये म्हणजे केंद्रीय कायदे मंडळामध्ये मित्रांनो काय केलं गेलं, हा तेच केंद्रीय कायदे मंडळामध्ये हे जे काही बिगर सरकारी नेमले होते, म्हणजे बिगर सरकारी नेमले होते तर काय त्याच्यासाठी एक तरतूद वेगळी केली गेली. आता आपण पाहिलं ना की केंद्रीय कायदे मंडळामध्ये आणि प्रांतीय कायदे मंडळामध्ये बिगर सरकारी भारतीय सदस्य घेतले, पण ते कसे घेतले बघा. केंद्रीय कायदा परिषदेमध्ये जे बिगर सरकारी भारतीय घेतले ते व्हाईसरॉयने घेतले. बघा, केंद्रीय कायदा परिषद किंवा कायदे मंडळ एकच, कायदा परिषद किंवा कायदे मंडळ एकच. मग केंद्रातल्या कायदे मंडळामध्ये जे बिगर सरकारी भारतीय घेतले ते कोणी घेतले, व्हाईसरॉयने घेतले. कोणी घेतले, व्हाईसरॉयने घेतले. पण स्वतःच्या मनाने घेतले नाही. स्वतःच्या मनाने घेतले का नाही, त्याला काही लोकांचं म्हणणं ऐकावं लागलं, काही लोकांची शिफारस घ्यावी लागली. कोणाची, बंगालचा व्यापारी गट, त्यानंतर 4 प्रांत. काय काय मित्रांनो, बंगालचा व्यापारी गट आणि 4 प्रांत यांचा सल्ला घ्यावा लागला. जसं मित्रांनो तुम्ही जर घरची दिवाळीची काही शॉपिंग करत असाल तर तुमच्या मनाने तुम्ही घरातले कारभारी आहेत तर मनाने करू शकता, पण कारभारी नाहीये तर आई वडील किंवा मोठे भाऊ बहीण यांचा सल्ला घ्यावा लागतो की काय आणायचं काय नाहीये. मग त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही काय आणणार किंवा काय नाही हे ठरेल. सेम वे व्हाईसरॉयने बिगर सरकारी भारतीय सदस्यांची नेमणूक केंद्रीय कायदे मंडळात केली, पण स्वतःच्या मनाने नाही, त्याला सल्ला घ्यावा लागला. कोणाचा सल्ला, बंगालचा व्यापारी गट आणि 4 प्रांत. हा बंगालचा व्यापारी गट आणि 4 प्रांत हे जे काही म्हणले त्याच व्यक्तीला बिगर सरकारी भारतीय सदस्य म्हणून केंद्रात पाठवलं गेलं मित्रांनो. तुम्हाला लक्षात आलं असेल, काय लक्षात आलं, अरे इतके दिवस व्हाईसरॉय कोणाच्या बापाला विचारत नव्हता, पण आता मात्र त्याला सल्ला घ्यावा लागायला, म्हणजे फरक झालाय थोडासा. ठीक आहे, आणखी काय झालं होतं मित्रांनो आणखी काय बदल झालेला आहे, आणखी जर पाहिला तुम्ही तर आणखी बदल पाहता येतो. तो म्हणजे काय, प्रांतामध्ये ठीक आहे, हा झालाय पॉइंट आपला. ठीक आहे, प्रांतामध्ये सुद्धा वाढवले की नाही, प्रांतामध्ये सुद्धा बिगर सरकारी सदस्य भारतीय वाढवले. आता तिथं कोण घेतला असेल बरं त्यांना, गव्हर्नरनी, प्रांतावर कारभार करणारा गव्हर्नर. मग त्या गव्हर्नरने प्रांतातलं जे कायदे मंडळ होतं त्या कायदे मंडळामध्ये बिगर सरकारी भारतीय घेतले, पण ते स्वतःच्या मनाने नाही, ते स्वतःच्या मनाने नाही घेतले, त्यालाही सल्ला घ्यावा लागला. कोणा सल्ला घ्यावा लागला, मग जे प्रांतामधले जिल्हा मंडळे होते, प्रांतामधले विद्यापीठ होते
प्रांतामध्ये नगर परिषद होती, प्रांतामध्ये व्यापारी संघ होते, प्रांतामधले जमीनदार होते. इतक्या जणाला विचारून, इतक्या जणांचा सल्ला घेऊन काय करावं लागलं, त्या गव्हर्नरला बिगर सरकारी भारतीय सदस्यांची नेमणूक प्रांताच्या कायदे मंडळात करावी लागली. म्हणजे 3 गोष्टी महत्वाच्या. एक तर बिगर सरकारी भारतीय सदस्यांची नेमणूक केली, केंद्रातही केली, प्रांतातही केली. दुसरं, नेमणूक करायचा असेल तर सल्ला घ्यावा लागला, केंद्रात वेगळ्यांचा आणि प्रांतात वेगळ्यांचा, पण सल्ला घेतल्याशिवाय नेमणूक करता येणार नाही असं केलं गेलं. पण मित्रांनो, सल्ला घेणं म्हणजे काय असतं? उद्या तुम्हाला पार्टी करायची आहे आणि पार्टी करायची, तुम्ही 10-12 मित्र आहेत, पार्टी करायची असतील, मग कोणत्या हॉटेलमध्ये जायचं, मेनू काय डिसाईड करायचा, त्यानंतर TTMM करायचं का, मग कोणी पार्टी द्यायची, असं याच्यासाठी तुम्ही 10-12 जण एकमेकांमध्ये चर्चा करणार आणि मग सगळ्यांचं मत ऐकून घेऊन काहीतरी निर्णय होणार. यस, होणार का नाही? सल्ला घेणं म्हणजे त्याच म्हणतो का नाही आपण. मग तुम्ही जे काही चर्चा करून निर्णय घेतला असेल तो वेगळ्या पद्धतीने घेता येतो. काय बरं? पहिली गोष्ट, पार्टी व्हेज करायची का नॉन व्हेज करायची हा प्रश्न विचारायचा. त्याची इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन करा, EVM करा ना, EVM मशीन, आणि त्याच्यावर एक प्रश्न विचारून ठेवायचा किंवा पार्टी व्हेज का नॉन व्हेज. मग त्याचे बटन ठेवा 2, व्हेज साठी ग्रीन, नॉन व्हेज साठी रेड ठेवा, आणि 10 जण मग काय करतील, प्रेस करतील बटन, आहे ना. आणि त्याच्यामध्ये काउंटिंग, समजा 6 वाल्यांनी काय केलं, व्हेज प्रिफर केला आणि 4 वाल्यांनी नॉन व्हेज दाबलं, ते मोजून काढा, तुम्हाला कळेल की 6 काय म्हणतायत व्हेज, 4 काय म्हणतायत नॉन व्हेज. मग आज जे EVM द्वारे होतंय ती इथून सुरू झालं का नाही. म्हणजे मित्रांनो, पार्टीसाठी चर्चा करतो ते तुम्ही अशी तोंडी चर्चा करू शकता किंवा तुम्ही मतदानही करू शकता, त्या पद्धतीचं चिठ्ठ्या काढू शकता. मग आज जे मतदान आहे मित्रांनो, अमेरिकेत झाले की नाही, काल झालं आहे, आणि डोनाल्ड ट्रम्प हारले आणि जो बिडेन आता राष्ट्राध्यक्ष झाले त्या ठिकाणी. तिथेही अमेरिकेच्या लोकांनी तिथे जाऊन मतदान केलं. आपणही मित्रांनो 2014-19 मध्ये काय केलं, लोकसभेच्या निवडणुकीला गेलो, तिथे EVM वर प्रेस केला आपण. इव्हन बिहारच्या लोकांनी आताच निवडणुका पार केल्या, तिथेही त्यांनी EVM प्रेस केलं. मग ते मतदान देणं म्हणजे काय झालं मित्रांनो, चर्चाच करणं आहे ना, तुमच्यामध्ये चर्चाच करणं आहे, तुमचा सल्लाच घेणं आहे ना तो, पण ते वेगळ्या पद्धतीने आहे, किंवा त्या बटन दाबून तुम्हाला सांगायचंय तुमचं मत काय आहे. मग याचा अर्थ आज जे काही निवडणूक दिसते आपल्याकडे विधानसभेला, लोकसभेला, त्याची थोड्या प्रमाणामध्ये सुरुवात किंवा चुणूक म्हणतो आपण, ती कुठे दिसली आपल्याला, इथे. म्हणजे निवडणुकीचं तत्व इथे दिसलं मित्रांनो. काय दिसलं इथे आपल्याला, निवडणुकीचं तत्व दिसलं. मग निवडणूक होती का, नाही, पण सल्ला घेणं म्हणजे एक निवडणुकीचं छोटस, म्हणजे वृक्ष खूप मोठा पण छोटस बीज, एक छोटस बीज त्या निवडणुकीच्या वृक्षाचं इथं पाहायला मिळतं. म्हणजे इथून म्हणू शकतो की बा निवडणूक आपल्या देशामध्ये जी आज आहे त्याची सुरुवात इथून झाली. या कायद्यामध्ये निवडणूक शब्द नव्हता, पण एक प्रक्रिया तशी होती, म्हणून म्हणता येईल की एक निवडणुकीचं एक इथे तत्व आपल्याला दिसतं मित्रांनो. त्याच्यामुळे हा अतिशय महत्वाचा कायदा आहे. परीक्षेमध्ये त्यावर प्रश्न सुद्धा विचारलाय मित्रांनो. ठीक आहे, इथे तुम्हाला दिसतंय बघा, हा वोटिंग करतो एकदम खुश. ठीक आहे, येस, ओके. त्यानंतर काय मित्रांनो, त्यानंतर अतिशय महत्वाचा कायदा तो आला, तो म्हणजे कोणता, तो म्हणजे भारतीय परिषद कायदा 1909. भारतीय परिषद कायदा 1909 मित्रांनो. याच कायद्याला आपण मोर्ले मिंटो सुधारणा कायदा असंही म्हणतो. काय म्हणतो याला आपण, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा असंही म्हणू शकतो. मग मोर्ले म्हणजे कोण, मोर्ले त्यावेळेसचे भारत मंत्री, पहिलं नाव भारत मंत्र्याचं, आणि मिंटो म्हणजे कोण, तर मिंटो म्हणजे त्यावेळेसचे व्हॉइसरॉय मित्रांनो. ह्या दोघांचे एक ते म्हणजे मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. मित्रांनो, हे कायदे येत असताना ऍट द बॅकग्राऊंड मध्ये काय तयार होत आहे, 1885 ला काँग्रेस तयार झाली आपल्याकडे, नाही ना. काँग्रेसचा कालावधी माहिती आहे आपल्याकडे, 1885 ते 1905 पर्यंत मवाळ कालखंड. हा मवाळ कालखंड सुरू होता मित्रांनो. 1905 ते 1920 पर्यंत जहाल कालखंड आपला, लोकमान्य टिळकांचा कालखंड सुरू झाला होता. ठीक आहे, आणि 1920 पासून पुढे मग आपले महात्मा गांधी यांचा कालावधी. मग मित्रांनो, आता हळूहळू भारतामध्ये थोडस एक वातावरण चांगलं तयार होऊ लागलं होतं. लोकांना बऱ्यापैकी कायदे चांगलं वाईट कळू लागलेलं होतं. ब्रिटिशांची सत्ता समजू लागलेली होती मित्रांनो. 1905 ला बंगालची फाळणी पण झाली होती आपल्याकडे, लॉर्ड कर्झननी केलेली होती. त्याला विरोध म्हणून सगळे हिंदू मुस्लिम लोक एकत्र आले, एकतेने विरोध केला मित्रांनो, आहे ना. सशस्त्र क्रांतिकारी चळवळी पण आता होऊ लागल्या होत्या.
अशा वातावरणामध्ये भारताला काहीतरी सुधारणा द्यायच्या म्हणून हा भारतीय परिषद कायदा जो आहे मित्रांनो तो इथे पास केला गेला, जेणेकरून काय व्हावं, हा समाज एक राहू नये, हिंदू मुस्लिम मध्ये फूट पडावी, काँग्रेसमध्ये फूट पडावी, अशासाठी हा कायदा पास केला गेला मित्रांनो, तो म्हणजे भारतीय परिषद कायदा 1909 किंवा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 असं म्हणूया आपण. काय काय प्रोव्हिजन झाल्या तर मित्रांनो इथे केंद्रीय आणि प्रांतीय कायदे मंडळ जे आहेत यांची सदस्य संख्या वाढवली. आपण पाहिलं ना, केंद्रामध्ये आणि प्रांतामध्ये बिगर सरकारी भारतीय ते आता वाढवले. केंद्रामध्ये सुद्धा आणि प्रांतामध्ये सुद्धा जे कायदे मंडळ होतं तिथे भारतीयांची संख्या वाढवली मित्रांनो. ते कारण भारतीयांना आता चॉकलेट देऊ लागले, त्यांना वाटलं कुठं आता 1857 सारखा पुन्हा होतो की काय, त्यामुळे शांत करायचं म्हणून काय केलं, चॉकलेट, छोटे छोटे चॉकलेट्स देऊ लागले आपल्याला, आणि भारतीयांची संख्या आता केंद्र आणि प्रांत दोन्ही ठिकाणी वाढवली. ठीक आहे. केंद्रीय जे होतं, केंद्रीय कायदा मंडळ जे होतं मित्रांनो, केंद्रीय त्या केंद्रीय कायदे मंडळामध्ये जे भारतीय सदस्य केंद्रीय कायदे मंडळामध्ये सदस्य संख्या काय केली मित्रांनो, 16 वरून 60 केली. ठीक आहे. केंद्रीय कायदे मंडळामध्ये सदस्य संख्या किती केली, 16 वरून 60 इतकी वाढवली. प्रांतामधली आता वेगवेगळे प्रांत होते आणि प्रत्येक प्रांतामध्ये ती वेगवेगळी संख्या होती, त्यामुळे ती पाठ करायची गरज नाही. फक्त केंद्रीय कायदे मंडळामध्ये सदस्य संख्या 16 वरून 60, किती, 16 वरून 60 अशी करण्यात आली मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आणखी महत्वाचं काय, केंद्रीय कायदा परिषदेत सरकारी सदस्यांचं बहुमत वाढवलं. ठीक आहे. आणि प्रांतीय कायदे मंडळामध्ये बिगर सरकारी. मित्रांनो याच्या पूर्वी पाहिले ना आपण की केंद्रीय कायदे मंडळ आणि प्रांतीय कायदे मंडळ दोन्ही ठिकाणी बहुमत कोणाचं होतं, सरकारी सदस्यांचं. आपण ती इमेज पाहिली ना, एक चित्र मस्त. पण आता मात्र थोडासा गेम केला त्यांनी. काय केलं की केंद्रामध्ये बरं केंद्रामध्ये बहुमत कोणाचं, सरकारी सदस्यांचं. पण प्रांतामध्ये सांगितलं हा ठीक आहे बिगर सरकारी सदस्यांचं. ठीक आहे. प्रांतामध्ये बहुमत कोणाचं ठेवलं, बिगर सरकारी सदस्यांचं प्रांतामध्ये बहुमत ठेवलं मित्रांनो. आणखी काय केलं गेलं, आणखी मित्रांनो केंद्रीय आणि प्रांतीय कायदा परिषद जे होते यांचे अधिकार पुन्हा वाढवले. अगोदर पाहिले ना आपण, प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला होता, अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा अधिकार दिला होता. आता पुन्हा हे अधिकार दोन्हीचे, बरं केंद्रातलं कायदे मंडळ आणि प्रांतातलं कायदे मंडळ दोन्हीचे पुन्हा अधिकार काय केले मित्रांनो, या ठिकाणी वाढवण्यात आले होते. ठीक आहे. आता हे जे इमेजेस कोणाचे आहेत माहितीये का, हे आपल्या आहेत मोर्ले साहेब. मोर्ले म्हणजे भारत मंत्री, त्यांच्या अर्धांगिनी सोबत आहेत, मस्त गार्डन मध्ये बसलेत मित्रांनो. हे त्यावेळेसचे आपले भारत मंत्री होते मोर्ले. आणि हे आपले मिंटो साहेब आहेत, मिंटो. ठीक आहे. म्हणजे मोर्ले मिंटो असं हे कॉम्बिनेशन मित्रांनो हे पाहायला मिळतं आपल्याला. ठीक आहे. ओके. देन मग बघा काय अधिकार आपण म्हणतोय ना की बाबा कायदे मंडळाचा अधिकार वाढवला, प्रांतातलेही आणि केंद्रातले. काय काय, पूरक प्रश्न विचारणे, अर्थसंकल्पावर ठराव पास करणे असे अधिकार वाढवले. अगोदर कोणते होते, अर्थसंकल्पावर चर्चा करणे आणि 6 दिवसाची पूर्व सूचना देऊन प्रश्न विचारणे, हे 2 अधिकार ते कधी होते, 1892 ला. आता पुन्हा वाढवले. कोणते, अर्थसंकल्पावर काय करणे, ठराव मांडणे आणि दुसरं पूरक प्रश्न विचारणे. अगोदर फक्त एकच प्रश्न विचारता येत होता, आता त्याला लागून दुसरे पूरक प्रश्न विचारता येतील. आता हे अधिकार कोणाचे वाढवले, कायदे मंडळाचे, प्रांताचे सुद्धा आणि केंद्राचे सुद्धा. आता प्रश्न कोणी कोणाला विचारायचे, कायदे मंडळाने कार्यकारी मंडळाला विचारायचे. ठीक आहे. ओके. आणखी काय केलं, अतिशय महत्वाचं, केंद्रीय कायदे मंडळ होतं ना, कायदा परिषद किंवा कायदे मंडळ एकच. मग केंद्रीय कायदे मंडळामध्ये सत्येंद्र प्रसाद सिन्हा, ठीक आहे, यांची नेमणूक करण्यात आली. बघा अतिशय महत्वाचा शब्द आहे कार्यकारी मंडळ. काय महत्वाचं आहे, कार्यकारी मंडळ. का बरं महत्वाचं आहे, आठवा, जसं मागे जा याच लेक्चर मध्ये पाहिलं 1861 चा कायदा आठवत असावा तुम्हाला. कोणता कायदा मित्रांनो, 1861 चा कायदा. या 1861 च्या कायद्यामध्ये काय झालं होतं, कायदे मंडळात, लक्षात घ्या माझा शब्द, केंद्रीय कायदे मंडळात, बरं आपण असं स्ट्रक्चर पाहिलं ना, एक कायदे मंडळ आणि एक काय होतं, कार्यकारी मंडळ. हे कार्यकारी मंडळ तुमचं, हे तुमचं कायदे मंडळ.
या 1861 ला या कार्यकारी मंडळात मित्रांनो, ठीक आहे, 1861 चा जर आपण विचार केला तर 1861 ला कुठं प्रवेश दिला होता भारतीयांना कायदे मंडळामध्ये? 1861 ला भारतीयांचा प्रवेश कुठं झाला होता? केंद्रीय कायदे मंडळात. तिघ जण होते ना, बनारसचा राजा, पटियालाचा महाराजा आणि सरदिनकरराव. आता मात्र काय झालं? आता कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांचा प्रवेश केला. कार्यकारी मंडळ ज्यांच्याकडे अधिकार जास्त, जे स्ट्रॉंग होतं, अशा कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांचा प्रवेश केला मित्रांनो. पहिल्यांदा असे कोण होते? मग सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांची पहिल्यांदा कार्यकारी मंडळामध्ये समावेश केला गेला मित्रांनो. हे पहिले भारतीय होते. तसंच काय झालं? मुस्लिमांना काय केलं गेलं? इथे वेगळे मतदारसंघ दिले गेले. म्हणजे पहिल्यांदाच जातीवर आधारित, कशावर आधारित? जातीवर आधारित असे वेगळे मतदारसंघ देण्यात आले. कारण ब्रिटिशांच्या धोरणाचा तो एक भाग होता. फोडा आणि राज्य करा ही त्यांची नीती होती आणि या नीतीच्या अनुषंगानेच काय केलं गेलं मित्रांनो? मुस्लिमांना जातीवर आधारित असे वेगळे मतदारसंघ देण्यात आले. म्हणून मिंटोला काय म्हणलं जातं मित्रांनो? तर मिंटोला जातीवर आधारित मतदारसंघाचा जनक असं म्हणलं जात असतं मित्रांनो. ठीक आहे, जो अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी पाहता येत असतो. आणि जी भारत पाकिस्तान जी फाळणी झाली आहे त्याची सुरुवात कुठेतरी याच तरतुदीपासून झाली असं म्हणता येतं मित्रांनो. ठीक आहे, ओके. त्यानंतर शेवटची तरतूद काय झाली मित्रांनो? की प्रांतीय मंडळ, व्यापारी गट, विद्यापीठ, जमीनदार यांना काय केलं गेलं? वेगळे प्रतिनिधित्व देण्यात आले. ठीक आहे, आता कोणाकोणाला? प्रांतीय मंडळ, व्यापारी गट, विद्यापीठ आणि जमीनदार यांना वेगळं. आता मुस्लिमांना दिलं ते जातीवर दिलं, पण प्रांतीय मंडळ, व्यापारी गट, विद्यापीठ, जमीनदार यांना पण दिलं गेलं, पण ते जातीवर नव्हतं. ठीक आहे, त्यांच्या प्रवर्गानुसार होतं मित्रांनो. मग असं इथं वेगळं प्रतिनिधित्व त्यांना दिलं गेलं मित्रांनो. ठीक आहे, मग अशा सगळ्या तरतुदी कोणत्या कायद्यामध्ये झाल्या? 1909च्या कायद्यामध्ये ह्या तरतुदी झाल्या मित्रांनो. ठीक आहे, 1909च्या कायद्यामध्ये. मग मित्रांनो या लेक्चर मध्ये आतापर्यंत आपण काय काय पाहिलेलं आहे? तर हे सगळे कायदे 1909 पर्यंतचे हे कायदे आपण पाहिलेत मित्रांनो. काय काय पाहिलं? एक जस्ट थोडस ओव्हरलुक करून घेऊया मित्रांनो आपण. ठीक आहे, काय काय पाहिलं बघा या लेक्चर मध्ये आपण. ठीक आहे, एक जस्ट तुमची रिव्हिजन होऊन जाईल, ओव्हरलुक होऊन जाईल. बघा, हे अगोदरच्या कायद्याची रिव्हिजन घेतली होती आपण थोडंसं. आजच्या लेक्चर मध्ये काय पाहिलं? 1853चा चार्टर कायदा आपण हा व्यवस्थितपणे डिस्कस केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर काय पाहिलं? 1853च्या नंतर 1858चा कायदा अगदी डिटेल्स आपण कव्हर केलेला आहे. यस, त्यानंतर मग 1861चा भारतीय परिषद कायदा डिटेल्स घेतलाय आपण. त्यानंतर काय पाहिलं? 1892चा भारतीय परिषद कायदा पाहिलाय. यस फ्रेंड्स, आणि शेवटी काय पाहिलेलं आपण? भारतीय परिषद कायदा 1909 पाहिलाय मित्रांनो. आपण अगदी डिटेल्स आपण पाहिलेला आहे मित्रांनो. याच्याबद्दल, राज्यघटनेबद्दल जर काही डाऊट्स असतील तर हा माझा नंबर आहे मित्रांनो, 8329949468. याच्यावर तुम्ही बिंदास कॉल करू शकता. फक्त याच विषयाबद्दल नाही मित्रांनो, तर कोणत्याही विषयाबद्दल, कोणत्याही परीक्षेबद्दल काही डाऊट्स असतील तर आमची टीम तुमच्यासाठी सदैव हजर आहे. तुमच्या समोर गोरे सर आहेत, तुमच्या समोर सुनील सर आहेत, मी आहे, आणखी शिक्षक या चॅनलवर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत मित्रांनो. तुमच्या हक्काचं चॅनल आहे. तुम्हाला काही अडचण असेल मित्रांनो तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आमची टीम तुमच्या समोर सदैव आहे मित्रांनो. आणि मी अगोदरही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आमच्या टीम तर्फे एक सरप्राईज, एक नवीन गोष्ट तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे, एक चांगला पर्याय एमपीएससी साठीचा म्हणून आम्ही एक तुमच्यासाठी एक संधी घेऊन येणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, ती न्यूज तुमच्यापर्यंत नक्की येईल मित्रांनो. ठीक आहे, ओके. सो मित्रांनो, थँक्यू सो मच. पण व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असे चांगले चांगले व्हिडिओ सगळ्या विषयांचे, आमच्या टीमच्या सगळ्या विषयाचे तुमच्यापर्यंत येतील मित्रांनो. ठीक आहे, आणि मित्रांनो या चॅनलवर आहे ना सगळ्या विषयाचे एक सिरीज चालू आहे. मग कधी भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, कधी जगाचा भूगोल आहे, कधी राज्यघटना असेल, अर्थशास्त्र असेल,
एकाच विषयाचे तुम्ही राज्यघटनेचेच म्हणाल तर असे सलग मिळणार नाहीत मित्रांनो। हा, तो विषय कव्हर करूया, पण सगळ्याच विषयाची व्हिडिओ सिरीज ही सुरू आहे मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या व्हिडिओचा फायदा घ्या, मुलांपर्यंत पोहोचवा मित्रांनो, ठीक आहे। सो थँक्यू सो मच, कीप ब्लेस, कीप स्टे, ओके, थँक्यू सो मच।